शिक्षण प्रसारक संस्था संगमनेर, संगमनेर नगरपालिका आर्ट्स, DJ मालपानी कॉमर्स, BN साडा सायन्स कॉलेज संचलित असणारे श्रमिक कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज वाणिज्य विभाग आणि संशोधन केंद्र आयोजित कॉमर्स फेस्टिवल या कॉमर्स फेस्टिवलचा हा उद्घाटन समारंभ, या उद्घाटन समारंभाप्रसंगी व्यासपीठावर स्थानापन्न असणाऱ्या, ज्यांनी शून्यातून जग कसं निर्माण करावं हे त्यांच्याकडून शिकावं, अतिशय ग्रामीण भागामधून हे व्यक्तिमत्व आलं आणि त्यांनी अशा प्रकारची भरारी घेतली की जेणेकरून आज मितीला अनेक व्यक्तींच्या मुखामध्ये त्यांचं नाव आहे. त्यांच्या भाषणाने प्रेरित होऊन अनेक उद्योजक झालेले आहेत. त्यांच्या भाषणाने प्रेरित होऊन अनेक चांगले विद्यार्थी या ठिकाणी घडलेले आहेत. अनेक व्यक्तिमत्व त्या ठिकाणी घडलेले आहेत. असं एक बहुआयामी असणारं व्यक्तिमत्व आज योगायोगाने आपल्याला लाभलेलं आहे. खरं तर शब्द नाही माझ्याकडे आपल्याला आभार मानायचे. मला तुमच्या ऋणात राहावंसं वाटतं. आजचे प्रमुख वक्ते, प्रमुख पाहुणे आदरणीय श्रीयुत NB धुमाळ सर हे स्वतः उद्योजक आहेत, लेखक आहेत आणि अतिशय चांगले वक्ते आहेत. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमच्या शिक्षण प्रसारक संस्थेच्या मध्ये काम करणारे शिक्षण अधिकारी, त्याचबरोबर या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन्न असणारे दिग्गज व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याबरोबर आलेले दुसरे उद्योजक आपल्याला या ठिकाणी आहेत. ते चंद्रकांत गाडेसाहेब. विशेष अतिथी म्हणून उपस्थित असणारे श्रीयुत किसनजी हसे आपल्या सर्वांना ज्ञात आहेच. युवा वार्ताचे संपादक आहेत ते. त्यांच्याबरोबर आलेले आदरणीय प्रमोद झावरे. या फेस्टिवलचं अध्यक्ष म्हणून ज्यांनी आतापर्यंत काम पाहिलेले आणि इथून पुढे पाहणार आहेत, असे हरहुन्नरी असणारं एक व्यक्तिमत्व, अतिशय हुशार बी आहेत. आपल्या सर्वांना त्यांची चुणूक असेल. डॉक्टर विशाल बर्वे. त्याचबरोबर ज्युनियर कॉलेजचे एक प्रतिनिधित्व म्हणून या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन्न असणारे प्राध्यापक डोंगरे सर. सिनियर कॉलेजमधील उपस्थित असणारे सर्व वाणिज्य विभागातील सहकारी प्राध्यापक, श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयामध्ये वाणिज्यमध्ये शिकवणारे त्या ठिकाणी प्राध्यापक तिटमे असतील, प्राध्यापक चत्तर असतील, प्राध्यापक या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि ज्यांच्यासाठी आणि ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम घ्यावासा वाटतो असे माझे सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनी. खरं जर पाहिलं मित्रहो, जीवनामध्ये जर आपल्याला यश मिळवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला परिश्रम करावे लागतात आणि परिश्रम केल्याशिवाय आपल्याला काही मिळणार नाही. कारण एखादा जर आपल्याला विजय मिळालेला असेल, एखादी बाब जर आपल्याकडून चुकीची झालेली असेल तर त्यामध्ये आपल्याला वाव असतो. आणि म्हणून साहजिक आपण जीवन जगत असताना आपल्याला अनेक अडचणी येतात, परंतु त्या अडचणीवर मात करण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. अभ्यास करणं हे मान्य आहे, परंतु चार भिंतीच्या पलीकडचं असणारं शिक्षण फार महत्त्वाचं आहे. आज मितीला तुम्हाला पर्सेंटेज खूप चांगले मिळाले, परंतु तुम्हाला बोलताच येत नसेल, आपलं म्हणणं मांडताच येत नसेल, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला मिळालेले मार्क हे कुचकामी असतात. त्यामुळे स्किल आपल्याला आत्मसात करायला पाहिजे. हा यायचा जमाना आहे मित्रहो. वाणिज्य शाखेमध्ये काम करत असताना वाणिज्याच्या विद्यार्थ्यांनी काय विचार केला पाहिजे, तर
तो प्रामुख्याने आपण विचारात घेतला पाहिजे की आत्ताचा असणारा जो जमाना आहे हा AI चा जमाना आहे, सोशल मीडियाचा जमाना आहे. आणि या सोशल मीडियामध्ये आपण काय करतो, आपण स्वतःला कसं एक्सप्रेस करतो हे अत्यंत फार महत्त्वाचं आहे. या सोशल मीडियामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले, हे प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मी विद्यार्थी म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो, सोशल मीडिया वापरताना आपण काळजी घेतली पाहिजे. वाणिज्याच्या बाबतीमध्ये या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांना मी सांगू इच्छितो की 1992मध्ये 1992-93ची परिस्थिती फार वाईट होती. त्यावेळेला FY ते PG यांची संख्या टोटल 100 ते 150 मुलंसुद्धा नव्हते. अशा परिस्थितीमध्ये त्यावेळेचे आमचे असणारे गुरु दिवेकर सर, चार्टर्ड अकाउंटंट अनंत दिवेकर, त्यांच्या मनामध्ये एक कल्पना आली. ती कल्पना अशी आली की विद्यार्थ्यांना 4 भिंतीच्या पलीकडे नेलं पाहिजे आणि त्यांचं स्किल एनहान्स होण्यासाठी वेगळं काय दिलं पाहिजे. जे काही आपण शिकवतो मान्य आहे, परंतु याच्या व्यतिरिक्त आपण काय देऊ शकतो. आणि त्यावेळेला कॉमर्स फेस्टिवल ही संकल्पना निर्माण झाली. आणि या कॉमर्स फेस्टिवलमध्ये त्याचं ॲकॅडमिक डेव्हलपमेंट आहे, त्याची सोशल डेव्हलपमेंट अपेक्षित आहे, त्याचे स्किल एनहान्समेंट यामध्ये अपेक्षित आहे. आणि खऱ्या अर्थाने सर्वांगीण व्यक्तिमत्व बनवण्यासाठी या कॉमर्स फेस्टिवलचा वापर केला. वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा, मागच्या वर्षी नियर अबाउट 17 स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेचं घेण्याचा उद्देशच असा असतो की प्रामुख्याने विद्यार्थ्यांमध्ये असणारे जे स्किल आहे हे स्किल डेव्हलप करण्यासाठी या विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. मला आपल्याला सांगायला अतिशय आनंद वाटेल की फेस्टिवल ही संकल्पना विद्यापीठाने आमच्याकडून घेतली. कॉमर्स फेस्टिवल ही संकल्पना संगमनेर महाविद्यालयामधून विद्यापीठाने घेतली. आणि विद्यापीठाचे जे डीन होते त्यावेळेचे, त्यांनी सर्क्युलर काढलं की प्रत्येक महाविद्यालयामध्ये कॉमर्स फेस्टिवल झाला पाहिजे. आणि आता विविध महाविद्यालयामध्ये कॉमर्स फेस्टिवल आहे. ही जी बाब आहे ही अत्यंत महत्त्वाची. आम्ही तर त्याच्याही पुढे गेलो. मी महाविद्यालयाचा जेव्हा विचार करतो तर माझ्याकडे 7 प्रकारचे फेस्टिवल आहे. आर्ट्स फेस्टिवल आहे, कॉमर्स फेस्टिवल आहे, सायन्स फेस्टिवल आहे, तुम्ही आला होतात, मॅनेजमेंट फेस्टिवल होतं, बिओक फेस्टिवल आहे, टेक्नो फेस्टिवल आहेत. यासारखे फेस्टिवल विद्यार्थ्यांना का द्यायचे. माझ्या महाविद्यालयामधील असलेला विद्यार्थी हा सर्वांगीण असला पाहिजे. तो फक्त पुस्तकी किडा असून चालणार नाही, पुस्तकी ज्ञानच फक्त मिळवलं पाहिजे असं असणार नाही, तर त्याला सर्व बाबीमध्ये प्रामुख्याने ज्ञान देण्याची अपेक्षा या ठिकाणी ठेवलेली. आणि म्हणून आमच्या शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर संजयजी मालपाणी यांचं एकच म्हणणं असतं की आपला जो विद्यार्थी आहे हा इतरांपेक्षा वेगळा आहे. आणि तो इतरांपेक्षा वेगळा का आहे, तर या ठिकाणी असणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, अतिशय प्रशस्त अशी इमारत सर्व सुविधांनी युक्त आहे. याच्या व्यतिरिक्त इथं असणारा आमचा प्राध्यापक वर्ग आहे. त्या प्राध्यापक वर्गामुळेच हे सगळं शक्य होतं. आणि याच्याही व्यतिरिक्त या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी, कारण हे ग्रामीण भागामधून आलेले विद्यार्थी, ग्रामीण भागामधून आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये परिश्रम करण्याची आणि चिकाटी त्यांच्यामध्ये जास्त असते. आणि म्हणून ग्रामीण भागामधून आलेला विद्यार्थी हा यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. आणि त्याचं उदाहरण या ठिकाणी बसलेले सगळेच ग्रामीण आहेत असं म्हणायला हरकत नाही. तर ही संकल्पना आहे. आज मी धुमाळ साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो. आज इथेच आपल्या गावामध्ये एका मोठ्या शोरूमचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. आणि ते शोरूमचं उद्घाटन 4 वाजता होतं. आज सकाळी पुन्हा त्यांचं एक व्याख्यान चंदापुरीला या ठिकाणी मोठ्या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेलं होतं. तर त्यांनी मला एक SMS पाठवला होता. त्यामुळे मी विद्यापीठामध्ये होतो, व्हाईस चान्सलरबरोबर मीटिंग चालू होती, त्यावेळी SMS पाठवला. त्यांचा मी फोन घेतला नाही. परंतु जेव्हा मीटिंग संपली त्यावेळेला मी त्यांच्याशी फोनवर बोललो. ते म्हणे, सर मी SMS पाठवलेलं आहे तुम्हाला, मी 12 ते 3:30 या वेळेत माझे फ्री आहे, मी संगमनेरला आलेलो आहे, येणार आहे आणि या वेळेत फ्री आहे. असा पाहुणा मिळणं शक्य नसतं असं त्यांनी सांगायचं आणि ते आपण नाही म्हणायचं, हे माझ्या तत्वात बिलकुल बसणार नाही. आणि म्हणून मी लगेच त्यांना म्हटलो, मी इकडं कुणाला सांगितलंही नव्हतं, त्याच ठिकाणी म्हटलं, सर तुम्ही या, 12:30 वाजता आपला कार्यक्रम असेल. आणि मग आमच्या महाविद्यालयामध्ये सिनियर कॉलेज सर सकाळी असतं,
वाणिज्याचे विद्यार्थी बरेचसे असे आहेत की ते दुपारी नोकरी करतात, सकाळी काही प्रमाणात येतात, काही प्रमाणात येत नाही. कारण मुलांचा जो सगळ्यात जोर आहे शेतीमध्ये, आईवडिलांना मदत करणे आणि जमेल तसं कॉलेज करणे, बरोबर ना. फुल टाईम कॉलेज थोडी असतं का. आता ती संकल्पना जसं लॉकडाऊन झालं त्या लॉकडाऊनमध्ये सगळे ऑनलाईनमध्ये आले आणि ऑनलाईनमध्ये आल्यानंतर आणि सगळ्यात वाईट गोष्ट रील. या रीलच्या बाबतीमध्ये फक्त आपण वेळ द्यायला सुरुवात केली, कधी आपले 5-5 तास होऊन जातात आपल्यालाही समजत नाही. 30 मिनिटाचा रील असतो, 30 सेकंदाचा, 1 मिनिटाचा रील असतो, 30 सेकंदाचा काहीसा असतो. त्या रीलमध्ये आपण पूर्ण बिझी होऊन जातो. अरे त्यापेक्षा पुस्तक वाचाल तर वाचाल, वाचन वाढवलं पाहिजे आपण. आणि साहजिक हा जो फेस्टिवल आहे, हा फेस्टिवलचं आपण उद्घाटन करतोय. यानंतर विविध प्रकारचे कार्यक्रम होतील आणि 19 तारखेला, 19 जानेवारीला, मी आजच डिक्लेअर, 19 जानेवारीला बक्षीस वितरण समारंभ आणि फेस्टिवलचा समारोप असणार आहे. त्याही वेळेला आपण आणि यावर्षी आपण ज्युनियर कॉलेजसाठी सुद्धा एक वेगळी स्पर्धा आपण ठेवूया कॉमर्सकडून आणि त्याही विद्यार्थ्यांचा सत्कार त्या फेस्टिवलमध्ये आपण करूया असं मला या ठिकाणी वाटतं. ते कॉमर्सचे विद्यार्थी पुढच्या वर्षी FYला आपल्याकडेच येणार आहे. BBA आपल्याकडे सुरू झालं, BBA CA सुरू आहे, त्याचबरोबर आपल्याकडे BOC आहे, ॲग्री आहे, डेअरी आहे, अकाउंटिंग, टॅक्सेशन सारखा विषय आहे. आपले दर वर्षाला कमीत कमी 30 विद्यार्थी परदेशामध्ये इंटर्नशिपला जातात. हे वेगळं वैशिष्ट्य आहे. आपले 2 वैशिष्ट्य मी आता हे जस्ट घडलेले. एक जो आमचा जो विद्यार्थी होता कॉमर्समध्ये कॉमर्स पूर्ण केलं, BCom पूर्ण केलं आणि त्याचा नंबर हा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला लागला आणि तो तिथे जॉईन. त्याला संस्थेने 50 लाख रुपये दिले. 50 लाख रुपये दिले की तुझी शिष्यवृत्ती येईल, ती भाग नंतर ज्या दिवशी शिष्यवृत्ती येईल. तर यामध्ये आमच्या संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर संजयजी मालपाणी यांचं सगळ्यात मोठं योगदान आहे. आणि त्याही व्यतिरिक्त आता कालच आमच्याकडे PhDचे 11 रिसर्च सेंटर आहे आणि 252 विद्यार्थी PhD आपल्या महाविद्यालयात करतात. आणि त्यातली एक मुलगी जी आहे कालच बॉटनीची, श्रेया कासार नावाची मुलगी, या श्रेया कासार नावाच्या मुलीला फिनलँडची स्कॉलरशिप मिळाली आणि ती आता 20 तारखेला फिनलँडला जात आहे. संपूर्ण खर्च त्या विद्यापीठाने केलेला आहे. तिचा 6 महिने तिचं राहणं जाणं येणं जो काही खर्च आहे तो टोटल केलेला आहे. सांगण्याचं तात्पर्य, ग्रामीण भागामधले विद्यार्थी म्हणून कोणी हिणवू नका. ग्रामीण जरी असले तर आमचं थिंकिंग हे ग्लोबली आहे, हे प्रत्येकाने दाखवून दिलेलं आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. खरं जर पाहिलं आजच्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा मी आभार मानतो. आणि त्याही व्यतिरिक्त या ठिकाणी दुसरे जे पाहुणे त्यांच्याही बाबतीमध्ये मी सांगू शकेल की संपादक आपल्या युवा वार्ताचे आहेत. अनेक वेगवेगळी त्यांची मासिकं, पाक्षिकं, त्याचबरोबर वार्षिकसुद्धा आहे, अंकसुद्धा त्यांचे निघतात. त्यांचंही योगदान तेही शून्यातून निर्माण झालेले आहेत. मला हे का सांगावंसं वाटतं, कारण इथे बसणारे काही व्यक्ती त्यांना माहिती नसतं आणि समोर तुम्हाला युवा वार्ता वर्तमानपत्र वाचता येतं. या ठिकाणी बसलेले उद्योजक असतील, त्यानंतर प्रमोद जावरे साहेब बी असतील, या सर्वांचं पुन्हा एकदा मी शिक्षण प्रसारक संस्था संगमनेर महाविद्यालय वाणिज्य विभाग प्रमुख आणि प्राचार्य या नात्याने मी मनपूर्वक स्वागत करतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. परंतु जाता जाता एवढंच म्हणेल की आमचे जे कॉमर्सचे विद्यार्थी असतात हे आमच्या दृष्टिकोनातून नाही तर इतरांच्या दृष्टिकोनातून ते खोडकर असतात, मान्य, परंतु हे वय त्यांचं असतंच, हे वय त्यांचं अवखळ आहे, हे मान्य आहे, परंतु तेवढ्याच जिद्दीनं ते चांगल्या प्रकारचं कामसुद्धा करतात. आणि म्हणून या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये जो लहरों से टकराता है उसे तूफान कहते हैं, जो लहरों से टकराता है उसे तूफान कहते हैं, और जो बोला काय नहीं माहिती तुम्हाला, जो तूफानों से टकराते हैं, जो तूफानों से टकराते हैं वो मेरे कॉमर्स के स्टूडेंट कहलाते हैं. थैंक यू. गुड मॉर्निंग म्हणू का गुड आफ्टरनून म्हणू?
गुड आफ्टरनून. यस, थँक्यू. शिक्षण प्रसारक संस्थेचे संगमनेर नगरपालिका कला दाज मालपानी वाणिज्य आणि बना सारडा विज्ञान महाविद्यालयाच्या आजच्या या वाणिज्य फेस्टिवल, कॉमर्स फेस्टिवल या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर RS लड्डा सर, या कॉलेजचे प्राचार्य, आणि म्हणजे माझ्या पहिल्या भेटीत मी त्यांच्या प्रेमात पडलो. लव एट फर्स्ट साईट म्हणतात ना, आता तुमचं लव वेगळं आहे, आमचं लव वेगळं आहे. तर असे मी त्यांना आदरणीय, म्हणजे खरोखरच त्यांचं प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं विजन खूप मोठं आहे, म्हणून मला आवडतात ते. असे रोज त्यांचं सकाळी मला एक मेसेज येत असतो, रोज नित्यनेमाने, बरं का. म्हणजे तर असे प्राचार्य गायकवाड, डॉक्टर गायकवाड सर, खऱ्या अर्थाने माझ्याबरोबर आलेले आमचे मित्र, स्नेही, आणि जे मला नेहमी मोटिवेट करतात असे आदरणीय किसनराव हासे साहेब, त्याचबरोबर माझ्याबरोबर आमचे व्यायी आहेत आणि उद्योजक येतं. त्यांचं आज संध्याकाळी 4:30 वाजता इथे एक शोरूम, अशोक लेलँडचं संगमनेरच्या शोरूमचं उद्घाटन आहे. तर ते म्हणून माझ्याबरोबर ते आलेले आहेत. असे गाडे सर, त्या प्रमोद झावरे सर, ही फेस्टिवलचे जे कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत, म्हणजे कार्यक्रम चालवत आहेत, असे श्री डॉक्टर विशाल बर्वे सर, खऱ्या अर्थाने इथं जे बाकीचे सहाय्यक प्राध्यापक HT वारे सर, डॉक्टर AG गोसावी सर, शेळके सर, मॅडमचं नाव मला माहीत नाही आहे, परंतु त्या मॅडम तारे मॅडम आहेत का? अच्छा, मग आलं त्याच्यात, बरं का. ओके, HT तारे मॅडम, अच्छा, HA, ओके, ठीक आहे. सॉरी फॉर द मिस्टेक, कारण इथं लिहिलं ते वाचणं माझं काम आहे. आणि सर्व गुरुजन आणि जमलेल्या माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींना, मला खूप आनंद वाटला की मी दुसऱ्यांदा या कॉलेजला भेट देतोय आणि तुमच्यासमोर बोलण्याचा योग येतोय. मागच्या वेळेस BBAचे स्टुडंट होते, यावेळेस जास्त आनंद यासाठी की माझा आवडता विषय कॉमर्स आहे. कारण मला विचारलं आमच्याकडं की 10वी 12वी झाल्यावर मुलाला ॲडमिशन कुठं घालायचं, कारण आमच्याकडे फक्त BA आणि MS करतात, आणि आम्ही म्हणतो BA म्हणजे व्याकरण, MA म्हणजे मोकार. हे व्याकरण मोकार शेळ्या मागे येते. मी त्यांना सांगतो की तुम्हाला जर जीवनात मोठं व्हायचं असेल, पैसा कमवायचा असेल, तर तो सगळा पैसा हा कॉमर्समध्ये, वाणिज्यमध्ये, आणि म्हणून तुमचं किती कौतुक करावं. म्हणजे त्याच्यात मला मुलापेक्षा मुली जास्तच येतात, आणि खरोखरच मुली, म्हणजे तुम्ही कॉमर्सला आला तर याच्याबद्दल मला जास्त आनंद आहे. आणि तुमच्यासमोर बोलायचं, आता काय होतं की बोलता वेळेस पुढं कोण आहे त्याच्यानुसार बोलावं लागतं तिथं. तर त्यामुळं म्हणजे आता सकाळी मी विद्यार्थ्यांच्या यशाचा मंत्र सांगितला, आता आज तुम्हाला की युवकांना तुम्ही उद्योजक व्हा याच्यावर थोडंफार बोलणार आहे, बरं का. आणि ते यासाठी की मला काही गोष्टी सांगायच्या. पहिल्यांदा तुमचं अभिनंदन तर केलं, बरं का. परंतु की आजचा दिवस कदाचित माझ्या जीवनामध्ये लक्षात राहील, तुमच्याही जीवनात लक्षात राहील, यासाठी की कुणाचा तरी आदर्श आणि कुणाची तरी प्रेरणा माणसाला यशाकडे घेऊन जाते, बरोबर आहे. तुमच्यापैकी किती लोकांना प्रचंड पैसे मिळवायचेत? जरा वर हात करा बरं. पैसे मिळवायचेत? नाही करणार ते सगळे, नाही करणार. कॉमर्सला गेलेत आणि ते हात वर करत नाहीत. ओके, तुमच्यापैकी किती लोकांना विमानात बसायचंय? तरी अर्धे. ओके, म्हणजे विमानात बसून फॉरेनला जायचंय. ओके, तुला जायचंय फॉरेनला. ओके, ठीक आहे. पैसे नाही कमवायचे, विमानात नाही बसायचं. किती मुलामुलींना, तुम्हाला स्टुडंट्सला जीवनामध्ये सक्सेस मिळवायचंय, सक्सेस. ओके, म्हणजे याचा अर्थ सक्सेस सगळ्यांना मिळवायचं. आणि मग मी त्याच्यावरच जरा बोलतो जास्त, कारण जाऊ दे, पैशा बाजूला राहू द्या, ते विमानात नको. कारण विमानात बसायला गेले, काही लोकांना नाही वरात केला, ते म्हणे कसं आहे सर की विमानात गेलं आणि वर जाऊन बचकून पडलं तर त्याच्यापेक्षा न बसलेलं बरं ना. लक्षात आलं का? तुम्हाला एक सांगू का, आज म्हणजे जीवनामध्ये तुम्हाला जे काही मिळवायचं ना, ते मिळवण्यासाठी काय, सक्सेसची व्याख्या काय हो? सक्सेस डेफिनेशन काय? तुम्हाला जे हवं ते मिळणं म्हणजे सक्सेस. साधी गोष्ट आहे, पण तसं नाही. विचारवंतांनी
सक्सेसची व्याख्या जी आहे ती कौटुंबिक यशस्वीता, व्यावसायिक यशस्वीता, सामाजिक यशस्वीता आणि शारीरिक यशस्वीता केलेली आहे. या 4 फील्डमध्ये तुम्ही सक्सेस झाले की तो तुमचा मेगा सक्सेस झाला, मेगा सक्सेस झाला तिथं. आणि म्हणून मला तुमच्याबद्दल सांगण्या अगोदर आज इथं आलो, किती उपकार, म्हणजे किती उपकारच म्हणतो मी डॉक्टर गायकवाड सरांचे, की त्यांनी मला संधी दिली तुमच्यापुढे, म्हणून उपकार आहे. म्हणून थँक्स, म्हणजे त्यांचा ग्रॅटिट्यूड, ॲटिट्यूड आणि ग्रॅटिट्यूड लागतो ना जीवनामध्ये सक्सेस व्हायला. तर ते मी पहिल्यांदा तुमच्यापेक्षा जास्त यांचे आभार मानतो तिथं, की मला त्यांनी बोलवलं ते सगळं तिथं. खरं तर मी काही दिवसापूर्वी एक पुस्तक वाचलं. त्या पुस्तक याच्यावर होतं की लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट. लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट. कॉज म्हणजे कारण आणि इफेक्ट म्हणजे परिणाम. मी इथं आलो त्याला काही कारण आहे, तुम्ही इथं बसलात काही कारण आहे, सरांनी आपल्याला बोलवलं काही कारण आहे. कारणाशिवाय काहीच होत नाही. झाडाचं पानही कारणाशिवाय हलतं का? वारा आल्याशिवाय हलतं का? म्हणजे कारणाशिवाय काहीच होत नाही तिथं. त्यामुळं आपल्याला यश मिळालं तर कॉलर टाईट, अपयश मिळालं तुम्हाला काय सांगावं सर, आम्ही फायनान्शियली, सोशली, इथे पॉलिटिक्स, राजकारणी, नालायक लोक आहेत सगळे, हे आम्हाला कोणी पाहत वगैरे वगैरे, 1000 कारणे. अपयशाला 1000 बाप असतात, यशाला नाही. आणि म्हणून तुम्हाला जीवनात यशस्वी जर व्हायचं असलं तर मी म्हटलं की ते कारणाकडे न बघता परिणामाकडे पहा. तुम्ही जेव्हा 99% जे फेल्युअर होतात ना ते कारणाकडे बघतात, आणि ज्यांना यशस्वी व्हायचंय ते परिणामाकडे बघतात. काय करतात तिथं? जर परिणामाकडे पाहिलं तर तुम्हाला कारण सांगायची वेळ येणारच नाही तुमची. कॉज म्हणजे कारण तुम्हाला परिणाम मोठा दिसतोय ना तिथं. जीवनात तुम्हाला यशस्वी व्हायचं ना, मग त्यासाठी हॅबिट ऑफ डुईंग मोर दॅन पेड फॉर, मागण्यापेक्षा द्यायला शिका. दिलं ना तुम्ही, काय द्यायचंय म्हणजे जे जे तुमच्याकडे आहे तेच द्यायचंय. लक्षात आलं का? म्हणजे पण जीवनात यशस्वी होण्यासाठी पहिल्यांदा ज्या गोष्टी लागतात ना त्याच्याबद्दल थोडी चर्चा करणारे, नंतर उद्योगाबद्दल थोडं बोलणारे. मला सांगा, असं म्हणतात की प्रत्येक बीज म्हणजे सीड त्याचं झाड होऊ शकतं का? नाही होऊ शकतं ना. पण प्रत्येक बीजाचं झाड होतं का? नाही. उन्हात पडलं, कावळ्याने खाऊन गेले, काही इकडं तिकडं गेलं, बरोबर नाही होऊ शकत. तसं जन्माला आलेला प्रत्येक जीव हा यशस्वी होऊ शकतो का? नाही होऊ शकतो का? नाही. पण होतो का? नाही होत. सगळेच यशस्वी झाले असते तर मग सगळेच मालपानी साहेब झाले असते तर सगळेच लड्डा साहेब झाले असते तर आता त्यांचा तो जन्मसिद्ध अधिकारच आहे श्रीमंत होणं, पण आमचा नाही ना. लक्षात आलं का? आणि म्हणून मलाही विचारायचं की महाराष्ट्र हे भारतामधलं नंबर 1 स्टेट आहे फायनान्सच्या बाबतीत आहे. आर यू ॲग्री विथ यू? माझ्याबरोबर ॲग्री आहेत का नाही तुम्ही? महाराष्ट्र हे 1 नंबरचं राज्य आहे. आपल्याला प्राऊड फील होतो ना? ओके, चांगली गोष्ट आहे. आता पुढचा प्रश्न आहे माझा, गुजरात कितव्या नंबरवर माहीत नाही, पण माझा प्रश्न असा आहे की गुजरातमध्ये प्रत्येक गावात जसे श्रीमंत लोक असतात ना, प्रत्येक गावात असतात तिथं, तसं गुजरातमध्ये कम्युनिटी वाईज मला आता थोडं कम्युनिटी करायचं आहे. म्हणजे की गुजरातमध्ये आपले महाराष्ट्रीयन माणसं असतील ना तिथे, काही बाकी सगळेच असतील ना, मग गुजरातमध्ये गुजराती लोक श्रीमंत येतं का मराठी माणसं श्रीमंत असतील तिथं? कोणते असतील? गुजराती असतील. पंजाबमध्ये पंजाबी, राजस्थानमध्ये मारवाडी, बंगालमध्ये बंगाली, केरळमध्ये केरळी, मद्रासमध्ये मद्रासी. हे जर सूत्र लावलं तर महाराष्ट्र जर 1 नंबरला आहे तर महाराष्ट्रात श्रीमंत कोण असायला पाहिजे? मराठी असायला पाहिजेत का? नाही असायला पाहिजेत का? नाही आहेत का? नाही. तुम्ही मान्य करता, ते मान्य करता. आता दिसतंय त्याला काय, म्हणजे ते ॲक्सेप्ट करावं लागेल. आमच्या नगरला म्हणजे कोणत्याही गावात गेलं तर एक MG रोड असतो. मी नगरचं उदाहरण सांगितलं की MG रोडला 1947 साली 70% मराठी माणसं श्रीमंत होती. मराठी म्हणजे जे महाराष्ट्रात मराठी. लक्षात आलं का? आता 70 वर्षानंतर म्हणजे उरलेले जे 30% होते ते इकडले तिकडे झालं, तराजू पार्ट झालं. म्हणजे आता जर तुम्ही आमच्या नगरला जर गेले आणि MG रोडवर गेलेत तर तिथं 5 कम्युनिटी म्हणजे मारवाडी, गुजराती, सिंधी आणि पंजाबी, ते 70% मध्ये गेले. आणि आम्ही जे 70% होतो किती टक्क्यात आलो? 30%. मग त्यांनी हाकलून दिलं तुम्हाला? थोबाडीत मारली का? बंदूक दाखवली का? त्यांना काळाची पावलं ओळखता आली म्हणून ते तिथे बसले, आणि आम्हाला काळाची पावलं ओळख येत नाहीत म्हणून आम्ही
आमचा कुणीकडे चाललेला प्रवास आहे लक्षात घ्या. याचं कारण असं की या 5 कम्युनिटी या प्रोफेशनल असतात, व्यावसायिक असतात, धंदा करतात. आम्ही काय करत होतो, आमच्याकडे आता ट्रान्सफॉर्मेशन करण्याची वेळ आलेली आहे की जुन्या काळी आमचे बापजाते शेती करत होते, काय होते, जमीनदार होते, बरोबर आहे का नाही. आता त्याच्यानंतर मग त्यावेळेस आम्ही अभिमानाने सांगायचो उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ चाकरी म्हणायचो. आता तराजू पारडं फिरलं, आता उत्तम नोकरी, व्यापार मध्यमच राहिला आणि कनिष्ठ काय झाली, शेती. आणि आमच्या सगळ्यांचा बेस काय आहे, शेती, बरोबर आहे ना. आपण सगळे शेतकऱ्याची मुलं आहेत, मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे, तुमच्यापैकी बरेच असतील, ते बेस आहे तिथं सगळं. तर याचं कारण असं आहे की ही परिस्थिती का घडली आणि याला जर बदलायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, याची काय काय कारणं आहेत, म्हणजे काय काय कारणं आहेत त्याच्याबद्दल मला सांगायचं आहे तुम्हाला. पहिलं कारण आहे की म्हणजे मराठी माणसाची मानसिकता, माइंडसेट, माइंड गेम आणि मानसिकता. ज्याचं मन स्ट्रॉंग आहे ना तो स्ट्रॉंग आहे, ज्याचं मन जिंकलं तो जिंकलो. ज्याला मनाने श्रीमंत व्हायचंय तो नक्कीच श्रीमंत होतो. लक्षात आलं का. म्हणजे ऑटोमॅटिक घडतं तिथं. म्हणजे मनावरती किती गोष्टी अवलंबून असतात. बाजीप्रभू देशपांडेंचं सर उडवल्यानंतर त्यांनी 22 लोकाला मारलं, म्हणजे हात चालत होते त्यांचे. का, कारण ते आतून पेटले होते. काय होते, आतून, म्हणजे अंतर्मनापासून पेटले होते. आणि म्हणून तुम्हाला जे काही मिळवायचं ना ते असं म्हणतात आत्म्याची ग्वाही त्रिभुवनात नाही. जोपर्यंत तुम्हाला वरवर वाटतं, वरवर वाटून काही फायदा नाही. जेव्हा तुमच्या अंतर्मनापासून तुम्ही पेटून उठताल ना तेव्हा दुनियातली कुठलीच ताकद तुम्हाला रोखू शकणार नाही, रोखू शकणार नाही. पण त्यासाठी होतं काय की आम्ही वरवर बघतो. स्वामी विवेकानंदाचा जन्मदिवस 12 तारखेला आहे आणि ते युवा म्हणजे युवा दिन म्हणून आपल्या भारतामध्ये साजरा केला जातो. तुम्ही करतच असताल निश्चित. म्हणजे तिथं स्वामी विवेकानंदाचं एकच उदाहरण, बाकीचे उदाहरण नको सांगायचे. स्वामी विवेकानंद एकदा चालले होते, एक मूर्तिकार होता, तो मूर्ती घडवत होता. त्याला विचारलं की तू काय करतो, ते म्हणे मूर्ती घडवतो. म्हणे कशाची, म्हणे आमच्या राजाची, राजाची मूर्ती. ओके, इट्स ऑल राईट. मग तो कसा आहे तुझा राजा, तुझ्याकडे काही फोटो आहे का, आपण एक फोटो पाहून करतो ना ते. नाही म्हणे माझ्याकडे फोटो नाही. मग तू कसं काय मूर्ती घडवणार म्हणे, कारण म्हणजे तो राजाची मूर्ती प्रतिमा मी इकडं तिकडं नाही तर माझ्या आंतरपटलावर कोरलेली आहे. काय केलेलं आहे, आंतरपटलावर कोरलेली आहे. आणि काही मिनिटामध्ये त्यांनी सुंदर अशी मूर्ती तयार केली. तेव्हा स्वामी विवेकानंद म्हणतात, काय म्हणतात स्वामी विवेकानंद म्हणतात की जी गोष्ट तुम्हाला करायची, जी गोष्ट तुम्हाला मिळवायची, ते जे ध्येय आहे, तो गोल आहे, काय उद्दिष्ट आहे, ते इकडं तिकडं नको, तो तुमच्या आंतरपटलावरती कोरा. म्हणजे आत्म्याची ग्वाही त्रिभुवनात नाही. एकदा तुम्ही अंतर्मनापासून ठरलं ना, तुम्हाला आतून आग लागली ना एकदा तिथं, मग दुनियातली कुठलीच ताकद तुम्हाला रोखू शकणार नाही. पण काय होतं काय, म्हणजे आता रॉकेट एवढं पळतं का, रॉकेट एवढं फास्ट पळतं का, कारण त्याच्या पाठीमागून मोठा ढोंबा काय लागला असतो, जाळाचा टेंबा लावलेला असतो तिथं, म्हणून ते पळतं. त्याला पळायचं नसतं, पण का पळतं, ते टेंबा लावलेला आहे. मग तुमच्या मागं टेंबा कोण लावायचा, त्यासाठी तुम्ही आलोय. त्यासाठी काही थोडाफार टेंबा लागावा, काहीतरी लागावा आणि तुमच्या जीवनात काहीतरी व्हावा, हा उद्देश, बाकी काही नाही, बरोबर आहे की नाही. पण जीवनात यशस्वी व्हायचं असेल, तुम्हाला जर सक्सेस व्हायचं असेल तर मी सांगितलं 3-4 गोष्टी. पहिली म्हणजे मानसिकता, दुसरं म्हणजे तुमचा ॲटिट्यूड, तिसरा गॅटिट्यूड, बरं का. चौथं म्हणजे तुमची संगत, तुमच्या सवयी काय, आणि तुमचं ध्येय. या 4-5 गोष्टीवरती थोडं बोलतो मी. पहिल्यांदा मी मानसिकतेवर बोलतोय. तिचं माइंडसेट म्हणजे आपले माजी पंतप्रधान राजीव गांधींना एका बाईनी मानवी बॉम्बनी मारलं. तिला हे माहीत होतं की मी मरणार आहे. आपण सगळ्यात जास्त प्रेम स्वतःवर करतो ना, तरीही कुणीतरी ब्रेन वॉश केला. म्हणजे मनाने जिंकलं की आपण माणूस जिंकतो, हरतो. लक्षात आलं का. इफ कॉन्फिडन्स इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट. काय म्हटलं मी, तसं तुम्हाला मनाची पॉवर किती असावी. एक तरुण मुलगा, त्याच्याकडनं काही चूक झाली, खून झाला, त्याला फाशी द्यायचं ठरवलं. फाशी डिक्लेअर झाली. 8 दिवसानंतर फाशी द्यायची होती. तर 4 लोक, म्हणजे एक जज, काय, एक डॉक्टर, जेलर आणि एक सायंटिस्ट, हे 4 लोक आले आणि त्याला भेटायला गेले. त्या तरुण 27 वर्षाचा तरुण होता. त्याला म्हणले 8 दिवसांनी तुला फाशी द्यायची, तुला पण आम्ही एक वेगळा प्रयोग करू इच्छितो. म्हणजे फाशी कशी देतात, गळ्याला फास लावायचा, वरती बांधलेलं असतं, खाली एक स्टूल ठेवलेला असतो, स्टूल काढून घ्यायचा, हात बांधलेले असतात आणि मग ते लटकलं की 5-10 मिनिटामध्ये माणूस मरतो, बरोबर आहे ना. आम्ही थोडं वेगळं करायचा विचार करतोय. काय विचार करायचं,
की 8-10 मिनिटं तडफडून मरण्यापेक्षा आम्ही एक कोबरा नावाचा साप आहे तो आणायचा आणि त्यांनी काय करायचं, चावायचा, डंख द्यायचा, तू 22 सेकंदात मरशील. तुला कोणतं मरण हवंय? आता मरण तर मिळणारच आहे. त्यांनी विचार केला की 8 मिनिटं तडफडून मरण्यापेक्षा 20-25 सेकंदामध्ये मेलेलं बरं. त्यांनी सांगितलं की ओके, मला हे दुसरा प्रकार आवडला, काय मानसिकतेचा. ते म्हणे ठीक आहे. मग सांगितलं आणि 8 दिवसानंतर तुझी फाशी आहे. तो रोज 24 तास आता मी कशाने मरणार आहे? सापाने मरणार, सापाच्या विषाने मरणार आहे, मिळणार आहे. रोज 24 तास, दुसरं काही नाही. त्याच्या मनावर त्याचा परिणाम झाला. ज्या दिवशी फाशी द्यायची होती ते आले, 50 फुटावर बसले, उभा राहिले, म्हणे आर यू रेडी? तुझ्या मनात काही बदल वगैरे झाला का? नाही म्हणे, काय हरकत नाही. मग तो एक काय होता, एक माणूस ज्याचा गारुडी आणला होता, कोबरा साप आणला होता, तो धरून तो 10 फुटावर आला तिथं आणि त्यांनी परत एकदा विचारलं की आर यू रेडी? ते म्हणे हो तयार आहे. ओके म्हणे ठीक आहे. मग प्रोटोकॉल प्रमाणे त्याच्या तोंडावरती तो काळा स्कार्फ घालावा लागतो. आता त्याला दिसत नाही, काही दिसत नाही. तेवढ्यात तो सापवाला काय करतो, तो मागायला जातो आणि त्याच्या जागेवर दुसरा माणूस येतो ज्याच्या हातात सुई असते, पिन काय, आणि तो जातो, जवळ जातो, त्याचा हात धरतो आणि जोरात टच करतो आणि तोही निघून जातो. परिणाम असा होतो की तो 20 सेकंदात तो माणूस मरतो. त्याच्यापेक्षा पुढं सायन्सने सिद्ध केलेलं आहे की त्याचं जेव्हा PM केलं गेलं तेव्हा त्याच्या शरीरामध्ये कोबरा जातीच्या सापाचं विष निघालं. हाऊ इट्स हॅपन? सायन्सने प्रूव्ह केलंय. माइंड गेम. कशा? माइंड, मन 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 मन. आणि म्हणून तुमचं मन किती पॉवरफुल आहे, तुम्हाला काय पाहिजे, जो जे वांछील तो ते लावो. आमचे मराठी माणसं श्रीमंत का होत नाहीत? कारण आम्ही साधू संतांचे विचार ऐकायलाच पाहिजेत. काय संतांनी सांगितले, तुकाराम महाराजांनी सांगितले, काय सांगितले? ठेविले अनंती तैसेची राहावे, चित्त असू द्यावे समाधानी. त्याच्यामुळं आमची जी बहुजन समाजाची माणसं आहेत ना सर, तुम्हाला सांग, आम्हाला नाही, आम्ही सगळे बरं का, आम्ही सगळे बोलत एकच का की जसं संत तुकाराम महाराजांनी सांगितलं, जसं ठेवलं तसं राहा, अर्धी मिळती त्यात समाधान मान, अख्खीच्या मागं जाऊ नको, बाबा जातील आणि दशम्या जातील. त्यामुळं आम्ही नाही, आम्ही आमच्या ताकद नाही का? प्रचंड ताकद आहे. टॅलेंट तर इतकं आहे की मला इतका आनंद झाला सरस्वतीची पूजन केल्यावर. तुमच्यापैकी आपण सगळेजण सरस्वतीचे पूजक येतं. सरस्वती बिलकुल टॅलेंट आहे. जगात सगळ्यात जास्त टॅलेंट कुठं असेल तर इंडियनमध्ये, इंडियामधल्या भारतामध्ये म्हणजे महाराष्ट्रात जास्त आहे. सगळ्यात CEO आमचे येतं इंडिया जगामध्ये तिथं. म्हणजे प्रचंड टॅलेंट तुमच्याकडे. सरस्वती प्रसन्न आहे. थोडी लक्ष्मी थोडी माग आहे, कारण तुम्ही सरस्वती प्रसन्न आहे, लक्ष्मी मागे. आता लक्ष्मीचा विचार करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. ते हे केलं तर काय होतं ते लक्षात आलं का? आणि म्हणून ही मानसिकता, मी त्या अभंग सांगितला ना, पण कोणीतरी सांगितलं की सर त्याच अभंगामध्ये पुढे लिहिलेलं आहे की जोडून या धन उत्तम व्यवहारे असावे विचारे वास्करी. धनाला धन जोडून उत्तम व्यवहार पण करा सांगितले ना. मग ते नाही, ते आमच्यासाठी नाही, ते लड्डा साहेबांसाठी आहे, ते मालपानी साहेबांसाठी, ते या 5 कम्युनिटीसाठी आहे. धनाला जोडून दे, धन होऊ द्या मोठं, आणि आम्ही ठेविले अनंत, चलू दे रगडा. जोपर्यंत तुमची मानसिकता बदलणार नाही तोपर्यंत तुम्ही मोठे होणार नाहीत. आणि म्हणून यासाठी तुम्हाला मी म्हटलं की याच्याबरोबर तुमचं उद्दिष्ट, ध्येय काय आहे तुमचं, म्हणजे हे फार महत्वाचं आहे. पण इंग्रजीत एक वाक्य आहे की नॉट फेल्युअर बट लो एम इज ए क्राईम. तुम्ही आता विमानात बसायचं, श्रीमंत व्हायचं, अर्ध्या लोकांनी हात वर केला, अरे परत जन्म मिळणार आहे का तुम्हाला? आहे नाहीये. मग का तुम्हाला जे काही करायचंय, म्हणजे माझा परिचय यांनी करून दिला, खरा परिचय पुढे राहिला तो 1-2 मिनिटात मी सांगणार आहे. कारण मला जो आवडतो माझा परिचय करून द्यायला, कारण मी आता पैसे कमवत नाहीये, प्रचंड पैसे कमवले. वयाच्या 16व्या वर्षी सायकल नव्हती, लक्षात आलं का? 8 किलोमीटर पायी जाऊन पायी येत होतो, शेतात काम करत होतो, दगडं फोडत होतो आणि चिमणीवर अभ्यास करत होतो. पण माझे आजोबा माझे पहिले ऐकून होते, ते मला म्हणले भाऊ तू शेतकरी नको, कारण आमच्याकडं 6-8 महिने ऊसतोडणी कामगार, तुमच्या कारखान्यावर पण आम्ही येतो, ऊसतोडणी कामगाराचा जिल्हा म्हणजे आमचा आहे, लक्षात आलं का? ते माझ्या आजोबा म्हणायचे भाऊ तू शेतकरी नकोस, नको 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 नको. का? म्हणजे की धोतर फाटलेलं आहे, जोडवा तुटलेला आहे, त्यामुळे तू शेतकरी होऊ नको, तू शिकला पाहिजे, तू साहेब झाला पाहिजे आणि आपल्या दारात जिपडं आणलं पाहिजे. जिपडं 75,000ला जीप, सायकल नव्हती घरात. 16व्या वर्षी मी STला हात सुद्धा लावू शकलो नाही, कारण 20 पैसे लागायचे ते नव्हते. पण माझ्या आजोबाचा, माणूस बदलत नसतो, माणसाचा स्वभाव बदलत नाही, पण परिस्थिती आणि घटना माणसाला घडवत असतात. नंतर मी BSc MSc केलं, LLB केलं, स्टेट बँकेत 13 वर्ष नोकरी केली, व्यवसाय केला, पण गेल्या 10 वर्षापासून मी व्यवसाय नाही करत.
मी म्हणजे बिझनेस करत नाही, पैसे कमवत नाही, पैसे खर्च करतो. ज्या आई वडिलांनी मला लहानाचं मोठं केलं, संस्कार केले, त्यांच्यासाठी मी तिथं अन्नछत्र चालवतो. कोविडच्या काळामध्ये आमच्या हॉटेलच्या माध्यमातून म्हणजे 54,000 डबे फुकट वाटले. 27 लाख रुपये मी माझ्या खिशातून खर्च केले. माझं एक NB धुमाळ चॅरिटेबल फाउंडेशन आहे. काय आजही तुम्ही नगरला आले, तारकपूर बस स्टँडच्या समोर दुपारी फ्री, कुणी येऊ फुकट. माझ्या आईवडिलाची इच्छा होती की तिथं हॉस्पिटल खूप येतं, ग्रामीण भागातून येतात, खाय प्यायचे हाल होतात. जुन्या काळी आम्ही पाहुण्या रावळ्याकडे जायचो, मुक्कामाची सोय व्हायची, डब्याची सोय व्हायची. पण आता न्यूक्लिअर फॅमिली झाल्यात, त्यामुळे आता कोणी कोणाचं राहिलेलं नाही, मग उपाशी मारतात ते काय. आणि म्हणून त्यांच्यासाठी सुरू केलं. तर दुपारी फ्री असतं, संध्याकाळी 25 रुपयात जेवण असतं, सकाळी 5 रुपयात चहा, 10 रुपयात नाश्ता असतो. आमचं हॉटेल म्हणजे कॅटेगरीज मोठ्या कॅटेगरीचं आहे. तिथं ब्रेकफास्ट 3,500च्या पुढचे रूम येतात, पण त्या रूमच्या लोकांना ब्रेकफास्ट कॉम्प्लिमेंटरी असतो. ते 15-20 प्रकार असतात, व्हेज, नॉन व्हेज आणि अनलिमिटेड असतात. कॉर्पोरेट क्लायंट असतात ना तिथे. काय समजा पण तुम्ही तिथं गेले आणि तुमच्याबरोबर मित्र आले, तुम्ही म्हटले की चला पण ब्रेकफास्ट करू, तुम्हाला फ्री आहे, पण हॉटेल विल चार्ज यू टू 250 रुपीज फॉर ॲडिशनल ब्रेकफास्ट. 250 रुपयाला ब्रेकफास्ट आहे तिथं. किती? त्यातले 3 पदार्थ, म्हणजे सगळे नाही, उपमा, शिरा आणि पोहे. मी तिथं म्हणजे सकाळी फक्त 10 रुपयात देतो. किती रुपयात देतो? आणि कोणी येऊ, तुम्ही आले कोणी येऊ असं बघायचं नाही. मी केलं तर त्यांच्यासाठी सुरू केलं तिथं, ते त्यांच्यासाठी देतो. सकाळी ब्रेकफास्ट असतो, दुपारी फ्री असतं, संध्याकाळी 25 रुपयात असतं. बरेच लोक हॉस्पिटल मोठे तिथं आल्यावर त्यांची राहण्याची गैरसोय होती, म्हणून माझं दुसऱ्या हॉटेलला 40 रूम आहे, त्याच्यापैकी 5 रूम मी चॅरिटी करतो, कारण त्यांना राहायची सोय नाही. फक्त तुम्ही हॉस्पिटलचं पत्र पाहिजे की यांचे कुणीतरी नातेवाईक इथे येतं, यांची राहायची सोय करा, ते करतो मी. त्याच्यापेक्षा पुढं काय म्हणलं मी, त्याच्यापेक्षा माझं एक NB धुमाळ चॅरिटेबल फाउंडेशन आहे. आणि ते फाउंडेशनमधून मला काय करायचं, मी काय करतोय, मला ही जी पिढी आहे, आमचे मराठी माणसं आहेत, मराठी मुलं आहेत, यांना संस्कारिक आणि स्वावलंबी बनायचं आहे. संस्कारिक स्वावलंबी तर तुम्ही बनताल, कदाचित 2 नंबरचा धंदा करायला शिकले काय तर तुम्ही स्वावलंबी होताल. तुम्ही म्हणजे ड्रगचा बिझनेस केला किंवा काहीतरी आणखीन चुकीचं काम केलं तर तुम्ही म्हणजे पैसे मिळतील, पण त्यांनी समाजाचं वाटोळं होईल. म्हणून संस्कारिक आणि स्वावलंबी पिढी घडायची, त्यासाठी मी काम करतोय. प्रचंड म्हणजे टॅलेंट तुमच्याकडे कमी अशातला प्रकारच नाही हो. म्हणून मला गरीब हुशार आणि होतकरू मुलं येतं, अशा 1,000 मुलं दत्तक घेऊन मला त्यांना उद्योजक बनवायचं आहे. आणि त्यासाठी मी माझे 1 करोड रुपये माझ्या फाउंडेशनला डोनेशन केले. 1 रुपया कुणाकडनं मी डोनेशन घेतलेलं नाही आणि घेणार पण नाही. मी ठरवलंय जे काय करायचं तर आपल्या हिमतीने करायचं आहे तिथं, कारण मला कुणीतरी मोटिवेट, कुणीतरी प्रेरणा दिली म्हणून मी इथपर्यंत आलो. आता माझी जबाबदारी आहे यांना मदत करण्याची, आणि ज्या मुलाला मी मदत करणार आहे त्याच्याकडनं रिफंड नाही घ्यायचे. 8 एकच आहे अर्ज लिहिता वेळेस तिथं की मी 1,000 मुलांसाठी करतोय. तुम्ही आज नाही, मोठे झाल्यावरती तुम्ही 2 मुलांना दत्तक घ्यायचं. काय करायचं? 2, कारण मी एकटा किती पुरणार आहे. महाराष्ट्रामध्ये किती तरुणांना किती गरज आहे माहिती आहे. ग्रामीण भागात इतकं प्रचंड टॅलेंट आहे की आज जर IAS IPS म्हणजे जे काही UPSC होतंय ते म्हणजे काही होऊ शकतं, पण तुम्हाला ते वाटलं पाहिजे हो. तुम्ही काय करताय, कारणावर रडत बसताय. सर तुम्हाला काय सांगायचं, तुम्ही सुटापुटात येताय, भाषणं ठोकताय, आमची काय परिस्थिती काय सांगू तुम्हाला सांगतो. म्हणजे 15 दिवसापूर्वी 3 आठवड्यापूर्वी मी संभाजीनगरला गेलतो. तिथे एक संस्थेने महाराष्ट्रातल्या 50 स्टार्टअप कंपन्यांचं त्यांना पुरस्कार द्यायचं होतं. उद्यम नावाची कंपनी आहे आणि माझ्या हस्ते पुरस्कार द्यायचे होते आणि त्यांच्यासमोर बोलायचं होतं. ते मी बोललो, पण तिथं गेल्यावर माझं पुस्तक वाचलं. ते आमचे हे झावरे सर येतं, त्यांचे एक मित्र आहेत, त्यांचं नाव विष्णू आवटी, आणि हे म्हटले ते म्हणे आपल्याला भेटायचं आहे. आम्ही भेटलो, त्यांनी मला ते पुस्तक दिलं. तुम्हाला पण मी रिकमेंड करीन ते पुस्तक वाचायला, ज्यांना वाटतं ना मी फार गरीब वगैरे वगैरे. विष्णू आवटी पुस्तकाचं नाव आहे नाना मी कलेक्टर झालो. नाना मी कलेक्टर झालो. पारनेरपासून एक 7-8 किलोमीटर कुंभारवाडी, पुणेवाडी नावाचं गाव आहे, तिथं त्यांचा जन्म झाला. वडील टोटली अंध, आई बहिरी, एकही शब्द ऐकायला येत नाही म्हणजे बोलता येत नाही, बरोबर आहे. आणि हा मुलगा अर्धा बहिरा, म्हणजे अर्ध ऐकू येतं अर्ध नाही. ह्या मुलाचा जन्म तिथे झाला. 1.5 एकर जिरायत शेती, पण फक्त काय बडी सोच, कडी मेहनत आणि पक्का इरादा. मुलांनी ठरवलं की पाहिलं तर थोडं कळाल्यावर आपल्याला शिक्षणाशिवाय गत्यंतर नाही, शिकायला लागला. साहेब 7वी होईपर्यंत त्याच्या पायात चप्पल नव्हती.
आणि 10वी होईपर्यंत नवीन कपडा त्यांनी कधी घेतला नाही. म्हणजे 10वीला जेव्हा त्यांच्या तालुक्यात पहिला आला, त्या गुरुजींनी स्वतः पैसे देऊन त्या टेलरकडनं कपडे शिवून दिले. त्यांनी सांगितलं, ते पुस्तक वाचताना मी 10 वेळेस रडलो. म्हणजे किती आवरलं तरी मला सहन होत नव्हतं. ते इमोशन्स जे होते, इतकी परिस्थिती. अहो म्हणजे ते म्हणे मी 10वीत होस्तोवर गिरणीमध्ये खाली पीठ पडतं ना, ते 4 ठिकाणी भीक मागायचं, म्हणजे पाया पडायचं त्यांच्याकडनं. ते आणल्याशिवाय आमचं घर चालत नव्हतं. म्हणजे तिथं घर चालत नव्हतं. पण जिद्द एवढी मोठी होती शिकण्यासाठी, कितीतरी म्हणजे 8 किलोमीटर पायी जावं लागत होतं. विचारू नका. हा म्हणजे अशा परिस्थितीमध्ये तो केंद्रात पहिला आला. केंद्राची स्कॉलरशिप मिळाली त्यांना. 4थी 5वीला स्कॉलरशिप आहे, ते पैसे मिळायला लागले. मग 7वीची स्कॉलरशिप मिळाली. 10वीला तो काय तालुक्यात पहिला आला. मग 12वीला गेला आणि 12वीला गेल्यावरती 12वीलाही चांगले मार्क मिळाले. 12वी नंतर पुढं काय करायचं, की त्यांनी ठरवलं होतं, की पाहिलं की आपल्याला घरी मदत केल्याशिवाय गत्यंतर नाही. मग आपण डीएडला जाऊ. डीएडला गेला आणि 12वी नंतर डीएड केलं की शिक्षक झाला. ते म्हणला माझ्या वडिलाला कुणी मुलगी देत नव्हतं. कोण देणार आम्हाला? इतक्या गरीबाला माझी तीच गत झाली. इतक्या गरीब मुलीची, म्हणजे इतक्या गरीब घराची मुलगी केली, जिला आई वडील नसताना असणाऱ्या मुलाची आणि गरिबीची हरकत नाही, ती दिली. हे माझं भाग्य आहे. लग्न झालं, मी शिक्षक झालो, 3,000 रुपये मिळायला लागले. ती माझी पहिली कमाई. मग पाटोदा तालुक्यात मला नोकरी मिळाली एका डोंगरामध्ये, तिथे एका शाळेवरती. ती इतकी रिमोट एरियात होती, त्या गावात राहायला घर नव्हतं. एक पडकं घर होतं, तिथं राहायला गेलो. पावसाळ्याचे दिवस होतो, म्हणजे शिक्षक करत असताना 6 महिन्यामध्ये. आणि झोपल्यानंतर रात्री एक साप चावला मला. ते पाहिलं, काहीतरी चावलं सर. पाहिलं तर ते रक्त निघालेलं आणि सळसळ करीत निघून गेला. माझ्या मिसेसनी पाहिलं, ती रडायला लागली. तिथून 22 किलोमीटर काहीच नव्हतं. रात्री 2ची वेळ होती. कोण मदतीला ना, तिथं काही नव्हती. परंतु काही लोकांनी त्यांनी म्हणजे काय सायकलवरती, मोटरसायकलवरती बसवलं. म्हणजे मला उठता येत नव्हतं, तसंच नेलं दवाखान्यात. मारता मारता वाचलो. पण माझी शिक्षणाची जिद्द चालू होती. त्यावेळेस मी BA ला ॲडमिशन घेतलं. BA म्हणजे ॲडमिशन घेतलं, BA. त्याच्यानंतर LLB करायला लागलो. पण माझी इच्छा फार मोठी होती, म्हणून MPSCची एक्झाम द्यायचं ठरवलं. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर MPSCमध्ये काय केलं, परीक्षा दिली. पहिल्या वेळेस नापास झालो. दुसऱ्या वेळेस तिसऱ्या वेळेस मी MPSC क्रॅक केली आणि क्लास 1 ऑफिसर झालो. विक्रीकर सह आयुक्त म्हणून माझी अपॉइंटमेंट जळगावला झाली. आणि मी विक्रीकर सहाय्यक आयुक्त, क्लास 1 ऑफिसर होतो. आता काही कमी होतं का? काही कमी नव्हतं. तुम्ही जर एकदा क्लास 1 झाल्यावर काही करताल का? पण जिद्द थांबू देत नव्हती. काय नाही म्हणे, याच्यापेक्षा वेगळं काहीतरी केलं पाहिजे. वर्गात बसल्यावरती मला पुढं बसू देत नव्हते, मागं बसल्यावर ऐकू यायचं नाही. गुरुजी इतके मारायचे, मी त्यांना सांगायचो, सर मला ऐकू येत नाही. नाटक करतो का तू? पण जेव्हा गुरुजींना कळालं खरोखरच मला ऐकू येत नाही, मग पहिल्या लाईनमध्ये बसू द्यायला लागले म्हणजे तिथं. आणि तिथून पुढं मी तिथं गेल्यावर परत अभ्यास सुरू केला. मला मुलं झाले. काय, एक मुलगा एक मुलगी झाली. म्हणजे मी नोकरी इमानदारी करत असताना सुद्धा हे शिकायला लागलो. शिकलो. पहिल्यांदा, दुसऱ्यांदा आणि तिसऱ्या टर्ममध्ये 2016ला काय UPSCचा रिझल्ट आला. आणि म्हणजे 564 ऑल इंडिया रँकिंग 564 मध्ये तो मुलगा विष्णू आवटी, तो म्हणला मला विष्णूच म्हणायचे. विष्णू कोणीच म्हटलं नाही मला. गरीबाला कुठे इज्जत असती का? गरीबाला कुठे रिस्पेक्ट मिळतो का? म्हणजे ही अशा परिस्थितीमध्ये. आणि मग त्यांनी पहिलं की वडिलाला सांगितलं की बा नाना मी कलेक्टर झालो. हे पुस्तक येते. आणि ते वाचल्यावरती मी म्हटलं माझी परिस्थिती खूप अवघड होती. म्हणजे पण ह्या माणसाची तर म्हणजे वाचताना मला खूप हे झालं तिथं. आणि म्हणून यासाठी की तुम्ही गरिबी काय लावून ठेवलंय तिथं सगळं. म्हणजे इफ देर इज अ विल देर इज अ वे. इच्छा असेल तर, पण त्यासाठी तुमचा ग्रॅटिट्यूड आणि ॲटिट्यूड चांगला पाहिजे. ॲटिट्यूड म्हणजे ॲटिट्यूड इज एव्हरीथिंग नावाचं एक पुस्तक आहे, लिहून घ्या. 2-3 पुस्तकांनी माझ्या जीवनात बदल झाला. तुमच्याही जीवनात करायचं असेल. आपल्याला लहानपणी गणितामध्ये अनेक प्रकारचे कोन शिकवले जातात. काय काटकोन, त्रिकोण, चौकोन, षटकोन, पंचकोन शिकवतात ना. पण जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी जो लागतो तो दृष्टिकोन, तो काही शिकवत नाहीत. काय, आणि इथं जे तुम्ही शिकताय ना, तुमच्यापैकी किती लोकांना उद्योजक व्हायचंय, किती लोकांना CA व्हायचंय, किती लोकांना CS व्हायचंय, किती लोकांना श्रीमंत व्हायचंय, आय डोंट नो. पण तुम्हाला जे व्हायचंय ते तुम्ही काय होऊ शकता. इफ यू बिलीव्ह, तुम्ही जर विश्वास ठेवला तरच होऊ शकतं. आणि म्हणून तो ग्रॅटिट्यूड ते पुस्तक, त्या पुस्तकाचं नाव काय, ॲटिट्यूड इज एव्हरीथिंग. त्याच्यात 3 धडे येतं. 3 गोल्डन स्टेटमेंट तेवढे सांगतो. जर तुम्हाला आवडले तर लिहून ठेवा किंवा डोक्यात ठेवा. पहिलं वाक्य काय, सक्सेस बिगन्स इन हेड सो थिंक राईट. यशाची सुरुवात
हातापायातून पोटातून नाही होत. कुठून होती? सक्सेस बिगेन्स इन हेड, सो थिंक राईट. यशाची सुरुवात होती. ओके. दुसरं वाक्य आहे, युअर वर्ड्स डिसाइड युअर पर्सनॅलिटी अँड कॅरेक्टर. तुमचा प्रत्येक शब्द हा तुमचं चरित्र आणि चारित्र्य दाखवत असतो. म्हणून तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द हा तुमचा चांगला असला पाहिजे. आणि तिसरं वाक्य आहे की युअर ॲक्शन प्रोड्युसेस रिझल्ट, सो ॲक्ट पर्पजफुली. तुमची प्रत्येक कृती, तुम्ही इथे बसला आणि तुमचं लक्ष लागलंय काय, तुम्ही कुठेतरी कमिटमेंट आहे, तुम्ही पार्ट टाइम जॉब करत असताल किंवा घरी जायचं असेल काही, जर तिकडं लक्ष असेल तर पालत्या गाड्यावर पाणी पडेल का नाही? जे व्हायचं ते होणारच. आता बसलोय ना, ऐकूनच घेऊ, माझ्या फायद्याचं जे जे तेवढं लिहून घेऊ. तुम्ही लिहित नाही तर इथून पुढे तुम्हाला एक विनंती करतो, जेव्हा केव्हा एखादं व्याख्यान प्रवचन कीर्तन ऐकायला जाताल, पेन वही घेऊन जा, कारण आपल्याला सगळं लक्षात राहत नसतं. कारण मला असं वाटतं ते खरं आहे, 100 बका 1 लिखा. 100 शब्द बडबड करणं, लिहिणं. लक्षात आलं का? लिहिणं. कारण वाचून 20% कळतं, ऐकून 80% कळतं, आणि वाचून ऐकलं काय ते 100% झालं. पण ते तुमच्या शब्दात तुम्ही जर बोलले तर 101% झालं. म्हणजे इथून पुढे तुम्हाला तुमच्या शब्दात जशाल तशी कॉपी करू नका. उत्तर बाकीचेच, गणित तर काही बदलणार नाही, पण बाकीचं जे ते तुमच्या शब्दात तुम्हाला मांडता आलं पाहिजे. लक्षात आलं? हे म्हणून म्हटलं की याला म्हणतात, काय म्हणतात त्याला? ॲटिट्यूड म्हणतात. ग्रॅटिट्यूड म्हणजे काय? कोणी सांगू शकेल ग्रॅटिट्यूड म्हणजे काय? ग्रॅटिट्यूड म्हणजे काय नाही माहिती? ग्रामीण भागातून तुम्ही, तुमचा काही दोष नाही. मलाही ग्रॅज्युएट होऊस तर ग्रॅटिट्यूड शब्द माहीत नव्हता. ग्रॅटिट्यूड म्हणजे धन्यवाद देणे, काय थँक्स म्हणणे. म्हणून मी सुरुवातीलाच धन्यवाद दिले सरांचे. काय यासाठी? खरं सांगतो की ते आपल्यामध्ये ही क्वालिटी कमी आहे. तुम्ही जपानचे लोक बघा, मिनिटाला वाकू वेलकम थँक्यू म्हणू वागतात का नाही? आमचे भारतीय लोक, तुम्ही भेटल्यानंतर मी गुड मॉर्निंग तुम्हाला का म्हणू? मी मोठा आहे, पैशावाला आहे, तुम्ही मला रिस्पेक्ट दिला पाहिजे. हा इगो मराठी माणसामध्ये प्रचंड इगो आहे, म्हणून त्याचं वाटोळ होतं. म्हणून तुम्ही ग्रॅटिट्यूड ठेवल्यावर का होतं सांगू का? म्हणजे माझ्या पुस्तकात लिहिलेलंच आहे, माझा अनुभव आहे. कारण मी नोकरी सोडून नगरला गेल्यावर स्वतःची कंपनी सुरू केली, आणि 3 वर्षानंतर माझ्या भागीदारांनी माझ्याच कंपनीतून मला काढून टाकलं. त्याच्यानंतर या ग्रॅटिट्यूड म्हणून झालं. कारण मी म्हटलं आता नोकरी गेली आणि कंपनी गेली, आता शेतात जाऊन काम करावं लागेल. पण काय झालं, फार बोर, महिना 1.5 महिना इतका फ्रस्ट्रेट होतो. एकदा म्हटलं चला, स्पिरिच्युअल असल्यामुळे म्हणलं आपण पंढरपूरला जाऊ. मिसेसला 2 मुलं लहान होते, मिसेसला घेऊन पंढरपूरला गेलो. तनपुरे बाबाच्या मठात राहिलो. सकाळी लवकर उठायचं सवय मला. मी म्हटलं तुम्ही तुमच्या आंघोळी वस्तू, मी फिरून येतो. मी गेलो बाहेर, तिथे एक बाबा बसले होते, भगवे कपडे होते. मी म्हटलं बाबा चांगले दिसत आहेत. गेलो बाबांच्या पाया पडलो. बाबाने मला आशीर्वाद दिला, यशस्वी भाऊ. म्हणलं बाबा त्यासाठीच आलोय, पण माझ्या बाबतीत का, म्हणजे असं का व्हावं? मी जन्मात कधीच कोणाबद्दल वाईट विचार केला नाही, पण माझ्याच बाबतीत असं का व्हावं? ते म्हणे काय झालं? म्हटलं माझ्या भागीदाराने मला कंपनीतून काढून टाकलं. त्याने 1 मिनिट डोळे झाकले. मला म्हणे तुम्ही देवाला मानता का? म्हटलं हो. कोणत्या? म्हटलं महादेवाला. मग म्हणे असं करा, देवाचे आभार माना, आणि तुमचे जे भागीदाराने काढून टाकलं ना त्यांचे आभार माना, म्हणजे त्यांना थँक्स म्हणा. म्हटलं त्यांना आणि थँक्स या जन्मात मराठी बाणा डोक्यातलं घुटण्यात लगेच जाते ना आपली. मला भरलेल्या ताटावून उठवलं, या जन्मात त्यांना माफी, आपला मराठी बाणा. पण म्हटलं बाबा तुम्ही असं का म्हणता? ते म्हणले मला असं वाटतं तुमच्यासाठी देवाने काहीतरी वेगळं केलं असं. आणि ते उठून गेले. मी नगरला आलो, आमचे एक मित्र आहेत ॲडव्होकेट देशपांडे, त्यांना विचारलं. ते म्हणे ही इज राईट. मग मला मंत्र सुचला, ॲक्सेप्टन्स अँड करेक्शन ऑफ द मिस्टेक आर द फर्स्ट स्टेप्स टुवर्ड द सक्सेस. चुकीचा स्वीकार करून सुधार करणारे माणसं जीवनात यशस्वी होतात. जी चूक केली ती सुधारा आणि पुढे जा. बरोबर आहे? म्हणजे ॲटिट्यूड, ग्रॅटिट्यूड म्हटलं मी, धन्यवाद द्यायला, हे अत्यंत गरजेचं आहे. लक्षात आलं का? गोल, तुमच्या जीवनाचे ध्येय तुम्ही काही ठरवलेत का? काय काय ठरवलेत तुम्ही? पण ते ठरवता वेळेस इट शुड बी इन ब्लॅक अँड व्हाईट. लिहा, काय करा, तुमच्या जीवनाचं ध्येय काय आहे? तुम्हाला जीवनात मोठं व्हायचंय, श्रीमंत व्हायचंय, पैसे कमवायचे, 5 D लागतात. पहिलं D फॉर डेस्टिनेशन, म्हणजे ध्येय. लक्षात आलं? ते कसं असावं? चढायचं तर मग एव्हरेस्टच चढू ना. लक्षात आलं का? जगातलं सगळ्यात उंच शिखर आहे एव्हरेस्ट. तिथं तुम्ही म्हणता नाही आम्ही हनुमान टेकडीपर्यंत चढतो.
एव्हरेस्ट म्हणलं तर हनुमान टेकडीवर जाऊ, हनुमान टेकडी म्हणलं की त्याच्या खाली जाऊ. तुम्ही आता म्हणायला पाहिजे सर लिहून घ्या, बर्वे सर या वर्षी 90च्या प्लस, कारण हे तर 100 पैकी 100 पैकी 100 मार्क मिळायला पाहिजे, बाकी भाषेमध्ये नाही मिळत. पण इथं गणित आहे ना, इथं 100 पैकी 100 मार्क मिळायला पाहिजेत. नॉट लेस दॅन 90 प्लस लिहून ठेवा, इतके मार्क मला मिळवायचे. एम ठेवा, गोल ठेवा. 90 प्लस म्हणल्यावर 80 प्लस तर मिळतील, 70 प्लस तर मिळतील. पण तुम्ही म्हणले सर पासिंग कितीला आहे? 35ला ना. सर मला 35% मार्क मिळवायचे, मग 30 मिळतील, 32 मिळतील, नापास होतो. काय म्हटलं मी? गोल मोठा असला पाहिजे. उड्या मारायच्या ना. तुम्ही कोणती उडी मारता? बेडूक उडी. आम्हाला लहानपणी आमचे गुरुजी बेडूक उड्या मारायला असते बरं का. उडीच मारायची तर हनुमान उडी मारा ना, लंकेमध्ये इकडून तिकडं मारू. तुम्ही मारता बेडूक उड्या. नॉट फेल्युअर. मी काय म्हटलं? म्हणून गोल मोठा ठेवा. लक्षात आलं का तिथं? आणि त्याचबरोबर म्हणजे काय म्हणतात तिथं, तो स्मार्ट असला पाहिजे. जीवनामध्ये यश मिळवणारे श्रीमंत लोक या मानेच्या वरच्या भागाचा 80% उपयोग करतात, म्हणून ते श्रीमंत होतात. आणि मानेच्या खालच्या भागाचा 80% जे उपयोग करतात ते ब्रेड अँड बटर खातात किंवा काम म्हणजे खाऊन पिऊन सुखी होतात. तुम्हाला जर मोठं व्हायचं आहे तिथं, तर त्यासाठी काय म्हटलं मी, याच्यावरती हा तुमचा ब्रेन म्हणजे डोकं आहे ना, बरोबर आहे. डोकं म्हणजे मोबाईल आहे आणि आपला मेंदू म्हणजे सिम कार्ड आहे. त्याच्यात काय सेव्ह करायचं आणि काय डिलीट करायचं कोण ठरवणार? तुम्ही का मी? तुम्हीच ना. मग काय म्हणजे घाणेरडे फोटो काहीतरी बाकीचं सगळं ते असलं सटर जर करत असताल तर तुमचं वाटोळ व्हायला वेळ लागणार नाही तुमचं. म्हणून तुमचं हे वय, मी नेहमी म्हणतो की साधारणतः 8वी ते म्हणजे तुमच्या जीवनातले जे आहेत ना 16 ते 25 हे 8-9 वर्ष तुमच्या जीवनातले इतके महत्वाचे आहेत की दुसरं कुठलंच महत्वाचं नाहीये. पण इथंच पाय घसरतात, इथंच चुका होतात, काय होतात आणि मग जीवनाचं वाटोळ होतं. म्हणून तुम्ही त्याच फेजमधले. म्हणून तुम्हाला सांगतो स्वतःला सावरा. इथं मुली जास्त आहेत म्हणून सांगतो स्वतःला सावरा. 25 नंतर सावरायची गरज लागतच नाही, कारण हे वय असतं काय, जे ट्रान्सफॉर्मेशनचं वय असतं. म्हणून ते तुम्ही स्वतःला सांभाळलं पाहिजे. हे केलं की पुढं काही करायची गरज नाही. चांगल्या सवयी, काय म्हटलं मी, गोल तो स्मार्ट असला पाहिजे. स्मार्ट वर्क करायचंय, हार्डवर्क नाही. हार्डवर्क थोडं, स्मार्ट वर्क जास्त. स्मार्ट वर्क म्हणजे काय? म्हणजे स्मार्ट म्हणजे येस फॉर स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक, टाइम बाउंड अँड ट्रस्टेड म्हणजे स्मार्ट. स्मार्टचं स्पेलिंग समजतं तुम्हाला? SMART. तर असा गोल असला पाहिजे, असा गोल त्याचं प्रत्येकाचं लिहा. आणि हे केल्यावरती मग पुढं तुम्ही तुमच्या चांगल्या सवयी आणि संगत, काय म्हटलं मी, सवयी आणि संगत. तुमची संगत कोणाबरोबर आहे त्याला लॉ ऑफ असोसिएशन म्हणतात. मी म्हणन शो युअर फ्रेंड्स, आय विल शो युअर फ्युचर. तुमचे मित्र कोण आहेत लक्षात आलं का? त्यांच्या संगतीचा परिणाम किती होतो. अत्तराच्या दुकानात गेल्यावर अत्तर विकत घ्यायची गरज नाही, फुकट छाप वास्त मिळतो का नाही. तशी तुमची संगत फार महत्वाची आहे. म्हणून तुम्ही आपल्यापेक्षा स्मार्ट, ज्यांचं टार्गेट मोठं येतं, जीवनात मोठं व्हायचंय, अशांची संगत ठेवणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि हे करत असताना काय झालंय, काळ प्रचंड बदलत चाललाय, तुम्हालाही बदलायचंय. असं म्हणतात चेंज युअर लाईफ ऑर क्रॅश युअर लाईफ. रेल्वे इंजिनचं इनोव्हेशन कोणी केलं माहिती आहे तुम्हाला? जेम्स वॅटनी केलं. 1874ला केलं. काळ कसा बदलतो त्याच्याबद्दल सांगतो. 1874ला रेल्वे इंजिन आलं तेव्हा ते कोळशावर चालणार होतं. त्याच्यावरनं इलेक्ट्रिकमध्ये यायला 100 वर्ष लागले. किती? 100 इयर्स. ग्रॅहम बेलनी टेलिफोनची इनोव्हेशन केलं, बरोबर आहे ना. त्याचे 10 लाख सबस्क्रायबर व्हायला 75 वर्ष लागले. लक्षात आलं का? 75 वर्ष लागले. फेसबुक आलं. फेसबुक माहिती आहे ना तुम्हाला? माहिती आहे ना तुम्हाला? यूट्यूब माहिती आहे ना? इंस्टाग्राम माहिती आहे ना तुम्हाला? ChatGPT हा ते तर सगळ्यालाच माहिती आहे. त्याशिवाय तर कसं काय होईल ते? काय लक्षात आलं का? फेसबुकला 10 वर्ष म्हणजे 8-8.5 वर्ष लागले. यूट्यूबला 4.5 वर्ष लागले. काय म्हटलं मी? 4.5 वर्ष लागले. म्हणजे गुगलला 4.5 महिने लागले 10 लाख सबस्क्रायबर व्हायला. आणि ChatGPTला फक्त 5 तास लागले. 5 तास. म्हणजे काळ किती बदलतोय. काळाबरोबर आपल्याला बदलणं गरजेचं आहे. ट्रान्सफॉर्म व्हावं लागेल. काय ट्रान्सफॉर्म व्हावं लागेल? कसं व्हायचं ट्रान्सफॉर्म ते? त्यासाठी तुम्हाला सांगतो तिथं की आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सरांनी मग बोललेच त्याच्याबद्दल, तुम्हाला सगळं कळत असेल. कृत्रिम बुद्धिमत्ता काय होते? जुन्या काळी
ज्याच्याकडे जास्त शेती होती, जमीन होती, तो जमीनदार श्रीमंत होता. नंतर वेगवेगळ्या क्रांत्या आल्या, बरोबर आहे. एक रेव्होल्युशन आली, इंडस्ट्रियल रेव्होल्युशन आली. ज्याच्याकडे जास्त मशिनरी, ज्याच्याकडे जास्त कारखाने, काय टाटा बिर्ला, ते श्रीमंत होते का नव्हते? आता तो काळ बदलला आहे. आता ज्याच्याकडे जास्त इन्फॉर्मेशन आहे, ज्याच्याकडे जास्त नॉलेज आहे, ज्याच्याकडे जास्त डेटा आहे, काय ते श्रीमंत असणार आहेत. 23 फेब्रुवारी 23ला जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस ॲलन मस्क आहे ना, त्यांनी एक ट्विटर विकत घेतलं. तुम्हाला माहिती आहे ट्विटर ते कितीला घेतलं? $42 बिलियन, 42 बिलियन डॉलरला. आता $1 म्हणजे 90, बरोबर आहे. तुमच्यापैकी म्हणजे 42 बिलियन डॉलर म्हणजे इंडियन रुपीज किती? तुम्ही कॉमर्सचे विद्यार्थी आहेत, 90चा रेट धरा काय. आणि आभार मानायच्या अगोदर मी बोलल्यानंतर अध्यक्ष होतील, बोलतील, त्याच्यानंतर व्होट ऑफ थँक्स होईल काय. त्या मधल्या काळात तुम्ही 42 इंडियन डॉलर्स, आपल्या डॉलरचे इंडियन रुपीज किती तुमच्या सरांना मेसेज तर्फे पाठवून द्या, मग मी समजेल की तुमच्यापैकी किती हुशार आहेत. लक्षात आलं का ते? ओके. तर मी म्हटलं की हे काळ कसा बदलतोय. जुन्या काळी आम्ही टिकाव, खोरे, घमेलं यांनी नांगरत होतो. JCB आला, पोकलान आला, काम झटपट व्हायला लागलं, कमी पैशात व्हायला लागलं, बेकारी वाढली. तुमचा जन्म व्हायच्या अगोदर म्हणजे तेव्हा पेजर आला, बरं का, पेजर आला, तो कमरेला लावायचो आणि त्यात फक्त मेसेज जायचा, काय होता. नंतर मोबाईल आला, मोबाईलने किती धंदे बंद केले, किती कामं करायला लागला, आता सांगायची वेळ नाही तुम्हाला. 8-10, बरोबर आहे का नाही मोबाईल. आता हा मोबाईल जाणार आहे आणि याच्यावर एक स्मार्ट रिस्ट वॉच येणार आहे. काय स्मार्ट रिस्ट वॉच येणार आहे, ती तुमचा ॲडव्होकेट असणार आहे, तो तुमचं सगळेच कामं करणार आहे. काय तो तुमचा BP, शुगर, डायबिटीस, किती कॅलरीज खाल्ल्या, किती गेल्या, सगळं सांगणार आहे तो. हे तुम्हाला त्या म्हणजे काळ बदलतोय तो. ती दीपिका पदुकोण म्हणते ना, TV आपलं ते काय AC बंद कर चालू कर, होतं का नाही ते. AI माध्यमातून AI प्रचंड अजून खूप बदलणार आहे. तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये येणार आहेत ना, तोपर्यंत 30 कोटी लोकांच्या नोकऱ्या जाणार आहेत आणि नवीन निर्माण होणार आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्हाला ठरवावं लागेल. तुम्ही म्हणजे काय होते की गुगलमध्ये फिडेड इन्फॉर्मेशन मिळती. मला नगरला जायचं आहे, रस्ता माहीत नाही, त्याला नेव्हिगेशन लावलं तेव्हा इकडे जा तिकडे जा, बरोबर आहे, सांगतो ना तिथं. म्हणजे गुगल ही फिडेड इन्फॉर्मेशन आहे. पण ChatGPT हे काय फिडेड इन्फॉर्मेशनचा तो प्रोसेस करतो, ॲनलाइज करून तुम्हाला जे पाहिजे ते उत्तर देतो. काही मागा ना, तुम्ही तुमच्या आईवर निबंध लिहायला सांगा, ते 1 सेकंद म्हणजे 10-20 सेकंदाच्या आतमध्ये 500 लिहून देतो ना तो. त्याच्यामुळे तुमच्या बुद्धिमत्तेला आता चालना कमी झाली, पण त्याचा वापर योग्य ठिकाणी करा. ॲलन मस्किन सांगितलंय तो. आता त्याला भावना पण आल्या. कशा भावना आल्या? तुम्ही तो रोबोट पिक्चर पाहिला का रजनीकांतचा? पाहिला ना? हो. त्याच्यामध्ये तो काय असतो, रजनीकांत इनोव्हेशन करतो, सायंटिस्ट असतो, वेगवेगळे प्रयोग करतो. तो एक स्टॅच्यू म्हणजे काय बनवतो, रोबोट बनवतो, त्याचं नाव असतं चिठी, बरोबर आहे ना. चिठी माहिती आहे ना तुम्हाला? पण चिठ्ठी वापरू नका बरं परीक्षेत, नाही तर चिठ्ठी वापरतात. चिठी काय, आणि तो चिठीला सांगतो तसं तो करतो. रजनीकांत हे काम करत असताना त्याचा एक साईड बिझनेस असतो. कुठला बिझनेस असतो की दिवसभर तो काय करतो, इनोव्हेशन करतो, पण सकाळ संध्याकाळ त्याची जी एक मैत्रीण असती ऐश्वर्या राय, तिच्याबरोबर तो काय करतो, डान्स करतो, गाणे गातो, इश्क वगैरे वगैरे सगळं करतो ना. तेव्हा हा चिठी म्हणजे तो रोबोट असा पाहत असतो आणि पिक्चर संपता तो रजनीकांतला म्हणतो सरक बाजूला, ऐश्वर्या रायला म्हणतो इकडे ये, मला तुझ्याशी लग्न करायचंय म्हणतो ना. ती त्याच्या थोबाडीत मारते, नालायक, पागल, तू मशीन आहेस, मी माणूस आहे, मला मन आहे, मला भावना आहे, पण तो ऐकतो का? आमच्यासारखे म्हातारे माणसं विचार करतात की साले पिक्चरवाले ना पैसे कमवायसाठी काही दाखवतात, काही बी नाही दाखवत. 1985 साली अमेरिकेत एक पिक्चर आला ज्याच्यामध्ये हिरो हिरोईन दोघेही रोबोट होते आणि मग ते हिरो हिरोईन काय करतात, नाचतात, गातात, फायटिंग करतात वगैरे वगैरे, आणि पुढे ते लग्न करतात आणि त्यांना 2 डझन मुलं होतात. आता तुम्ही म्हणतात काही गप्पा मारता, रोबोटला कशी मुलं होती? नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड, दिस इज 21st सेंचुरी, टेस्ट टू बी काय आहे? लक्षात आलं का? सांगायचा मुद्दा असा आहे. पण ॲलन मस्क सांगतोय, ॲलन मस्क म्हणतात की तो ChatGPT म्हणजे जितका फायद्याचा आहे, तो 24 तास काम करतो, त्याला आरामाची गरज नाही, बरोबर आहे, परंतु ते धोकादायक सुद्धा आहे तो. त्याचा जर वापर तुमच्याकडनं मानवी चूक एखादी घडली ना,
तर तो आपला जीव गेला कमी करत नाही. अमेरिकेने एक ड्रोन तयार केला आणि तो 55 फुटावर सोडला. 55 फुटावर, म्हणजे डोमेस्टिक एअरलाईनच्या वरती. तुम्ही आता इंटरनॅशनल एअरलाईन्स किती फुटावून चालते तुम्ही जरा सर्च जाऊ द्या. विमानातच बसा ना, कशाला उगाही करताय. थेअरी बघण्यापेक्षा प्रॅक्टिकल करा. का तर ते 55 फुटावर सोडला बरं का, आणि त्याला सांगितलं की तू दुश्मनावर नजर ठेवायची आणि जो कोणी दुश्मन दिसल, तुला कोणी विरोध करील, त्याच्याकडं AK-47 वगैरे रायफल करून ठेवलं, त्याला उडून टाकायचं. सांगितलं त्याला. तो गेला, तो काम करत होता, पण शेवटी इनोव्हेशन करणारा, कंट्रोल करणारा खाली होता. हा मानवी मनुष्य याच्याकडनं चुका होऊ शकतात का नाही? याच्याकडनं एक चूक झाली, ज्याने इनोव्हेशन केलं, ज्याने त्याला कमांड देतोय तो, आणि चूक झाल्यावर तो मला अरे थांब 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 मागे ये असं म्हटल्यावर त्याने तोंड फिरवलं आणि ठॉय 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 करून मारून टाकलं. कारण त्याला काय सांगितलं होतं? विरोध करण्याला मारायचं. लक्षात आलं का? म्हणजे म्हणून त्याच्यासाठी, म्हणून पुढच्या 8-10 वर्षामध्ये तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये येताल ना, काळ खूप बदललेला असेल, त्यासाठी तुम्हाला मेकॅनायझेशन म्हणजे याचा उपयोग करून घ्यावा लागेल, कम्प्युटर शिकावं लागेल. लक्षात आलं का तिथं? आजकाल कारण मॅन्युअली, जुन्या काळी अकाउंटिंग मॅन्युअली होत होतं, आता तसं नाही राहिलेलं. म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्ही शिकत असताना, टॅली शिकत असताना, GST शिकत असताना, जितकं तुम्ही स्मार्ट वर्क करताल ना, तितकं तुम्हाला तुमचं करिअर चांगलं आहे. म्हणजे या डिग्रीला कुणी विचारित नाही आहे. प्रायव्हेट सेक्टरमध्ये शो युअर परफॉर्मन्स अँड गेट रेम्युनरेशन 95% का हे याचं महत्त्व नाही आहे. म्हणून तुम्हाला अजूनही वेळ गेलेली नाही आहे. म्हणजे माझ्या पुस्तकाचा मतितार्थ असा आहे, 111 मंत्राचा सार एका मंत्रात सांगायचा तर तो असा आहे की म्हणजे की लॉ ऑफ 21 डेज, 21 दिवस स्वतःला विचारा, मी कोण आहे? हू एम आय? मी कोण आहे? मी कोण आहे? लगेच कळून जाईल. मी मनुष्य आहे, ह्युमन बिंग आहे. मग माणसाचा जन्म दुर्मिळ 84 लक्ष फिरून आल्यावर एकदा मिळतो वगैरे वगैरे. ओके, पुढं मी जर मनुष्य आहे, देवाने मला बुद्धी आणि वाचा दिलेली आहे, मला ज्ञानेंद्रिय दिलेले आहेत, यशासाठी सोपं करून दिलेलं आहे, तर आता काय करावं लागणार आहे? काय करायचंय? तर आवडीचं क्षेत्र निवडा आणि निवडलेल्या क्षेत्रामध्ये तुम्ही उत्तम आणि प्रतिभावंत बना. तुम्ही जीवनात यशस्वी झाले म्हणून समजा. तुम्हाला सक्सेस पाहिजे ना, फक्त आवडीच्या क्षेत्रामध्ये जा. दुर्दैवाने आपल्याकडे काय होतं, आई म्हणते डॉक्टर हो, वडील म्हणतात इंजिनियर हो. तुम्हाला इंटरेस्ट असतो कशात तरी, अकाउंटिंगमध्ये किंवा स्पोर्ट्समध्ये किंवा चित्रकलेमध्ये, धोबी का कुत्ता घरकाना गाठका. दुर्दैवाने आपल्या देशामध्ये फारच वाईट आहे. जपानमध्ये ऑलिम्पिकमध्ये त्यांनी 100 मेडल मागच्या वेळेस जिंकले. 12-13 कोटीचे देश 100 मेडल आणि 140 कोटीमध्ये 6 मेडल, एकही गोल्ड नाही, 2 सिल्वर आणि 4 ब्रांज. इतके आम्ही मेलेला दूध पिलोत का? दुर्दैवाने काय होतं, मी म्हटलं धोबी का कुत्ता घरकाना गाठका. ज्याची आवड जिकडे, तिकडं न पाठवतो दुसरीकडे पाठवतो. तिथं 4 ते 7 वर्षापर्यंत मुलाला त्याच्या आवड सायंटिफिकली शोधली जाते आणि कुणी काही म्हणू त्याला त्याच क्षेत्रात पाठवतात. म्हणून तो आटकेपार झेंडे लावतो. आमच्याकडे काय होतंय की आम्ही चुकीच्या रस्त्याने जातो. म्हणून तुम्ही अजूनही काय म्हणजे आमच्या त्या काळातला पिंजरा पिक्चर खूप चालला होता बरं. डॉक्टर श्रीराम लागू आणि जब्बार पटेल हे दोन इतक्या महान असती, पण चूक काय झाली की ते तुला डॉक्टर व्हायचे झाले, गोळ्या औषध द्यायला लागले. अर्धवय 35-40 वर्ष, 40-45 वर्ष झालं, 40 वर्ष ते आपलं हे करत. पण कधीतरी कुठेतरी होतं की यार आपलं चुकलं, आपलं काहीतरी, आपण हे नव्हतं करायला पाहिजे होतं, आपण काय रंगमंचात जायला पाहिजे होतं. त्यांनी 40व्या वर्षी तोंडाला रंग लावायला सुरुवात केली आणि याच्यावर आले, परफॉर्म केले आणि ते इतके की अजरामर झाले. मराठीतला शोले पिक्चर, मराठीतला शोले म्हणजे पिंजरा आहे, जुन्या काळात लोकांना विचारते, इतकी प्रचंड ते जर मलाही म्हणायचं की 35व्या वर्षी 30 वर्षानंतर ते तिकडे गेले, ते जर 5-7 वर्षापासूनच जर गेले असते तेव्हापासून तर ते किती मोठे झाले असते, इंटरनॅशनल हिरो झाले असते. म्हणून एक काही साधे सब सधे, एक साधलं की सगळं साधतं. सचिन तेंडुलकरची बॅट चालली, PT उषा, हुसेन बोल्टचे पाय चालले, लता मंगेशकरचा कंठ चालला, माधुरी दीक्षित, अमिताभ बच्चन यांची अदाकारी चालली, टाटा, बिर्ला, अदानी, अंबानी यांची उद्योजकता चालली, बाळासाहेब थोरात साहेब असतील, नाही तर पवार साहेब असतील, नाही तर नरेंद्र मोदी साहेब असतील, त्यांचं समाजकारण, राजकारण चाललं. एक क्षेत्र निवडलं आणि त्या क्षेत्रात टॉपर बनले. मान सन्मान, पैसा, प्रतिष्ठा सगळं मिळते का नाही त्यांना? तुम्हाला एक सांगतो, 97% लोक, 97% लोक पैशाच्या मागे पळतात आणि पैसा मात्र उरलेले 3% लोकांच्या मागे स्वतःहून पळत असतो, जे पैशासाठी कामच करत नाही. ते पॅशनेट असतात, जीव की प्राण असतात. तुम्हाला सांगू, म्हणजे
पॅशनेट कसं असावं? तुम्ही ते निवृत्ती महाराज इंदुरीकरांचं नाव ऐकलंय का? अरे तुमच्याच गावचे आहेत नाही का? सॉरी तुमच्याच गावचे आहेत ते. आमचेच विद्यार्थी. अच्छा तुमचेच विद्यार्थी आहेत. बरं ओके, मग तर प्रश्नच नाही. ते BSc BEd झाले बरोबर ना, आणि शिक्षक झाले. चांगलं चाललं होतं ना. शिक्षकाचं काही वाईट आहे का? पगार पाणी चांगले आहेत ना, सगळ्यात चांगले पगार आहेत. पण त्यांना ते स्वस्त बसू देत नव्हतं. त्यांचं काय होतं, पॅशन काय होतं, म्हणजे धार्मिकता होती बरोबर आहे की नाही, स्पिरिच्युअल होते, पांडुरंग होता सगळं. आणि म्हणून त्यांनी हळूहळू तिकडे करायला लागले. मग प्रवचन कीर्तन करायला लागले. आणि करता 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 किती मोठे व्हावेत तुम्हाला माहिती आहे का? निवृत्ती महाराज इंदुरीकरांचं इयरली इन्कम किती आहे तुमच्यापैकी कोणाला माहिती आहे का? मलाही माहीत नव्हतं, पण आता त्यांच्या मुलीचं ते कार्यक्रम झाला ना, त्याच्यामुळे सगळं वर आलं. ते पण आमची विद्यार्थी. खरं काय? मुलगा सुद्धा आमचा विद्यार्थीच आहे. बरं का? तर निवृत्ती महाराज इंदुरीकरांचं उत्पन्न मागच्या वर्षाचं 7 करोड आहे. 7 करोड. आता 7 करोड म्हणल्यावर 7 वर किती शून्य हो? तुम्ही तर विद्यार्थी काँग्रेसचे येते, जाऊ दे जे काय असतील ते. म्हणजे होतं काय, आवडीचं क्षेत्र निवडा. मी म्हटलं तिथं मैथिली ठाकूर नावाची मुलगी आहे. तुम्ही नाव ऐकलं का मैथिली ठाकूरचं? नाही ऐकलं का? हा सर्च करा, गुगलवर सर्च करा. बिहारमधली मुलगी, वय वर्ष 25, आणि आता ती BJPची आमदार झाली. बिहारमध्ये 12 भाषेमध्ये ती भजन गाती. मराठी इतकी सुंदर गाती की आपण डोला लागतो तिथं. माझे माहेर पंढरी, तुम्ही जरा लावून बघा तिथं सगळं. तिथं वय वर्ष 22, 23, 24, 25, आणि तिची नेटवर्थ 25 करोडची आहे. किती? आई वडील गरीब होते, गरीबच येतं, परंतु एकही साधे सब सदे. काय म्हटलं मी? म्हणून आवडीचं क्षेत्र निवडा आणि निवडलेल्या क्षेत्रामध्ये तुम्ही उत्तम आणि प्रतिभावंत बना. जर म्हणतोय म्हणून तुम्हाला जे करायचं ना त्याच्यावर इतका फोकस करा, मग बघा जीवनात काय होते. ते पैसेच मिळवायचे ना. पैसे कुठून मिळतात सांगू तुम्हाला? पैसे शेती करून तर काही मिळत नाही. तर सगळे शेतकरी तोट्यात असतात. पैसे मिळतात नोकरी करून. कुठून मिळतात? तुमच्यापैकी कोणाकोणाला 90% नोकऱ्या करायच्यात तुम्हाला, बरोबर आहे ना? 90% नोकरी करून पैसे मिळतात चांगले. म्हणजे मला माहिती, मी 13 वर्ष नोकरी केली स्टेट बँकेत. यांना विचारा, चांगले पैसे मिळतात, खाऊन पिऊन सुखी आहेत ना सर? ते बघा, चांगले पैसे मिळतात. ओके, पण नोकऱ्या आता म्हणजे 17% स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणून सरकारी नोकरी देतात. उरलेल्या 83% प्रायव्हेट जॉब येतं. आणि प्रायव्हेट जॉब सिक्युरिटी नसती, प्रेशर प्रचंड असतं. काय? प्रचंड प्रेशर असतं. तुम्हाला जेव्हा जाताल तेव्हा कळेल तुम्हाला तिथं. म्हणून म्हणजे नोकरीच्या पुढं काय अजून कुठून पैसे मिळतात? त्याला म्हणतात सेल्फ एम्प्लॉयमेंट, स्वयंरोजगार. म्हणजे पिठाची गिरणी टाकली, किराणा दुकान टाकला, मेडिकल दुकान केलं, ट्रॅक्टर घेतला, रिक्षा चालवताय, हे काय? सेल्फ एम्प्लॉयमेंट, स्वयंरोजगार आहे. बरोबर आहे की नाही? स्वयंरोजगार. तिथं इथल्यापेक्षा जास्त पैसे मिळतात, नोकरीपेक्षा जास्त पैसे मिळतात. ती पण नोकरी आहे. इथं आपण कोणाचा तरी नोकर असतो, तिथं आपणच आपला नोकर असतो. त्याला काय म्हणायचं? स्वयंरोजगार, सेल्फ एम्प्लॉयमेंट. इथल्यापेक्षा जास्त पैसे मिळतात तिथं. तिसरा प्रकार जो असतो ना, तिसरा प्रकार म्हणजे श्रीमंत व्हायचा, पैसे कमवण्याचा, त्याला म्हणतात प्रोफेशनल्स. म्हणजे डॉक्टर, इंजिनियर, वकील, आर्किटेक्ट, म्हणजे CA, चार्टर्ड अकाउंटंट, म्हणजे त्याच्यानंतर CS, कंपनी सेक्रेटरी. प्रचंड डिमांड आहे. तुमच्यापैकी किती लोकांचं CA बनण्याचं टार्गेट आहे? वर हात करा बरं, मला बघू द्या. CA आहेत 4-5-6 मुलं आहेत तिथे सगळं. ओके, CS कुणाला बनायचं? CS तुम्हाला CS माहीतच नाही का? काय ते काय प्रकार आहे तो? माहिती आहे पण बनायचं नाही. बनलं तर CA, नाही तर काहीच नाही. असं काही आहे का? नेसन तर लाखाचीच, नाही तर अशापैकी प्रकार आहे तुमचा काही? असं नाही करायचं. तिथं काय म्हटलं? प्लॅन A, B, C तुमच्याकडे तयार पाहिजे. काय पाहिजे? म्हणजे तुम्हाला MPSC क्रॅक कोणाला करायचंय? MPSC कुणी आहे का? UPSC कोणाला करायचंय का? कलेक्टर कोणाला व्हायचंय का? कलेक्टर नाही व्हायचं. IAS, IPS, IRS कोणालाच नाही व्हायचं. शेतकरी कोणाला व्हायचंय? बाकीच्या सगळ्यांना शेतकरीच व्हायचं. काय मग कशाला इथे येत आहे? टाइमपास कशाला करताय? लक्षात आलं का? तर ते प्रोफेशनल जे असतात ना, प्रोफेशनल ते व्यावसायिक, त्यांना स्पेशलाइज नॉलेज असतं. CA म्हणजे स्पेशलाइज नॉलेज आहे ना, CS म्हणजे स्पेशलाइज नॉलेज आहे ना, बरोबर आहे का नाही? म्हणजे पत्रकारिता स्पेशलाइज नॉलेज आहे ना, डॉक्टर स्पेशलाइज नॉलेज आहे. ते प्रोफेशनल असतात. खऱ्या अर्थाने प्रोफेशनल म्हणजे काय? तर हू अचीव ओनली पॉझिटिव्ह अँड पॉझिटिव्ह रिझल्ट्स डे बाय डे.
कालच्यापेक्षा आज, आजच्यापेक्षा उद्या, उद्याच्यापेक्षा परवा तुम्ही जो बिझनेस करणार 20% ग्रोथ इयरली पाहिजेच पाहिजे. लक्षात आलं का? म्हणजे नाही तर काही चुकतंय. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो असतो ना त्याला म्हणतात इन्व्हेस्टर. माझ्याकडे करोडो रुपये आहेत. मी काय केलंय म्हणजे जागा घेतल्यात भाड्याने देतोय, घरं बांधलेत भाड्याने देतोय, मी शेअर्समध्ये म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये बँकेत FD ठेवलं का मी झोपून राहतोय, ते काम करतायत मला पैसे मिळतात. त्याला म्हणतात इन्व्हेस्टर. पण त्यासाठी पैसे खूप लागतात. आणि सगळ्यात शेवटचा जो असतो ना त्याला म्हणतात इंडस्ट्रियलिस्ट, का उद्योजकता. कारखाने टाटा बिर्ला अदानी अंबानी प्रचंड पैसा लावलेले आहेत. आता गॅसचे नळ्या टाकायला लागल्यात. म्हणजे रिलायन्सने काय केलं, जिओ फुकट दिलं, टावर बांधले, अब्जावधी रुपये अगोदर खर्च केले आणि आता थोडे 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 घेता येत ना. बरोबर आहे ना? ते उद्योजक, त्यांच्याकडे पैसे आहेत, भांडवल आहेत. तुम्हाला जर उद्योजक व्हायचं असलं तर छोट्यापासनं सेवा उद्योग करा. सुरुवातीला सेवा उद्योग, सेवा द्या मेवा मिळेल, सेवा द्या मेवा मिळेल. हे करत असताना तुम्हाला पुढं जायचं आहे तिथं. पण मात्र तुमच्यापैकी अल्टिमेट माझा गोल आहे की मला प्रचंड 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 यशस्वी व्हायचं आहे, प्रचंड पैसे कमवायचे आहेत, मला माझ्या आईवडिलाला फॉरेनमध्ये घेऊन जायचं आहे, विमानात बसवायचं आहे. असे मोठे मोठे ध्येय ठेवले तुम्ही काय, तर तुम्ही निश्चितपैकी जीवनात यशस्वी होऊ शकता. पण त्यासाठी त्याची सुरुवात तर तुमच्यापासून करावं लागेल का नाही? आता तुमच्या पुढचं टार्गेट काय आहे? आता टार्गेट आहे तुम्ही जे शिकताय ते सगळंच तुम्हाला आलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? सगळंच आलं पाहिजे. त्यासाठी फोकस करावं लागेल का नाही? फोकस करावं लागेल का नाही? म्हणजे की मला सांगा की महाभारतामध्ये सर्वश्रेष्ठ धनुर्धर अर्जुन का होता? कारण बाकीच्यांना विचारलं तुला काय दिसतंय, तुला काय दिसतंय? अर्जुनाला फक्त पक्षाचा डोळा दिसत होता. तेव्हा गुरु म्हणले सोड बाण, म्हटले का नाही? बरोबर आहे का नाही? म्हणजे गोल फिक्स होता. त्याला दिसत होता पक्षाचा डोळा, डोळा डावा डोळा. तुम्हालाही डोळा दिसतो, पण कुणाचा? तिचं का त्याचा? असे जर डोळे पाहणार असताल तुम्ही तर तुमचं वाटोळ झाल्याशिवाय होणार का? तुम्हाला जर डोळेच पाहिजे असतील तर त्या मायबापाचे बघा, ज्यांनी रक्ताचं पाणी करून पैसे तुम्हाला देऊन तुम्हाला कॉलेजला पाठवलेले काय. आणि जर तुम्हाला त्यांच्या कष्टाची जर तुम्हाला जाण नसेल तर तुमच्या जीवनात काय अर्थ नाही. काय म्हटलं मी? आणि म्हणून डोळे पाहिजे तर मायबापाचे बघा, जे आस लावून बघितलं की माझा लाल, माझी ताई, माझी माई उद्याच्याला मोठी होणार आहे, काय खूप मोठी यशस्वी होणार आहे, ते आमचं नाव मोठं करणार आहे. पण जर तुमचं लक्ष इकडे तिकडे जर असेल तर मग मात्र होणार नाही. काय? त्यासाठी श्रद्धा आणि विश्वास तुमच्यावर असायलाच पाहिजे. गोल फिक्स पाहिजे. टाइम मॅनेजमेंट, हे वेळ निघून जाईल हो. आता ही वेळ बघता बघता निघून जाईल आणि एकदा वेळ निघून गेली की मग मात्र तुमच्या हातात काय राहणार नाही. पुढचे 5-7 वर्ष, 5-6 वर्ष तुमच्या जीवनातले इतके महत्वाचे आहेत. थोडी स्वतःला सजा द्या, जीवनभर मजा मारा. आता मजा मारा, जीवनभर सजा भोगा. चॉईस इज युअर्स. आणि म्हणून तुम्हाला जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल म्हणजे तर तुम्ही होऊच शकता. फक्त त्यासाठी काय करावं लागेल? त्यासाठी बाकी काही करायची गरज नाहीये. जे काम करताय, जोपर्यंत करायचंय ते बेस्ट ऑफ बेस्ट करायचंय. काय करायचंय? बेस्ट ऑफ बेस्ट करायचं आहे. रोज सकाळी 21 दिवसाचा एक फॉर्म्युला तुम्हाला सांगतो, लॉ ऑफ 21 डेज सगळ्यांना सांगतो की रोज रात्री झोपता वेळेस आपण एक छोटी डायरी घ्यायची, डायरी घ्यायची आणि लिहायचं, एक वाक्य लिहायचं की आज दिवसभरात मी कुठलं काम असं केलं ज्याच्याबद्दल मला प्राऊड फील होतंय. काहीतरी होईल का नाही? मोठ्यात मोठं काम लिहायचं, एक वळीत लिहायचं की मी असं कुठलं काम केलं नाही, मी खूप सिन्सिअरली अभ्यास केला, मी ग्रॅटिट्यूड दिला सरांना, सगळ्यात मोठा सर नम्रता दिली, मी ऑनेस्टी, तुमचे जे काय असेल ते बेस्ट ऑफ बेस्ट एक ओळ लिहायची, आणखीन एक ओळ लिहायची. आज दिवसभरात म्हणजे अशी कोणती गोष्ट माझ्याकडनं झाली जी नको व्हायला पाहिजे होती. आय फील सॉरी. काय म्हणजे मी कुणाला तरी टाकून बोललो, मी वेळेवर नाही पोचू शकलो, उशिरा गेलो, मला सॉरी म्हणायची वेळ. कुठली तरी एक चूक अशी लिहायची, छोट्यात छोटी प्रत्येकाने लिहायची. असं तुम्ही फक्त 21 दिवस करा. किती? सगळेजण करा. 21 दिवसानंतर तुम्हाला तुमच्यामध्ये स्वतःला इतकं अपग्रेड झालेलं वाटेल ना, तिथं तुम्ही म्हणता अरे मी 21 दिवसापूर्वी काय होतो आणि आज काय. रिसर्च अँड डेव्हलपमेंट, सॉट अनालिसिस करा स्वतःचं. SWOT, S फॉर स्ट्रेंथ, O फॉर ऑपॉर्च्युनिटी, काय म्हटलं, W फॉर विकनेस आणि T फॉर थ्रेटन. तुमची भीती काय? सॉट अनालिसिस करायला लिहिचं. पुढे तुम्हाला इंटरव्ह्यूला गेल्यावर हे पहिलं विचारणारच आहेत
की स्वॉट अनालिसिस करा म्हणून तिथं विचार सांगतील तर तुम्हाला माहीत नसेल तर मग तुम्ही करू शकणार नाहीत. म्हणून आता वेळ आहे, आता माहिती नाही, शिकून घ्या, शिकून घ्या. आता जर शिकला नाहीत ना तर पुढं चालून तुम्हाला शेकून घ्यावं लागेल. शिकणे आणि शेकून घेणे फरक कळतो का सर? शिकणे आणि शेकून घेणे. आता शिकलं नाही तर तुम्हाला शेकून घ्यावं लागेल. ते आमचा मराठवाड्यातला शब्द येतो, लक्षात आलं. आणि म्हणून चांगलं शिका, चांगलं जीवन जगला तुम्ही तर निश्चित तुम्ही जीवनात यशस्वी होऊ शकता. पण त्यासाठी स्वतःला मजबूत करावं लागेल. कोणीतरी असं म्हटलंय, काय म्हटलंय तिथं, म्हणजे स्वामी विवेकानंदांनी म्हटलंय की युवकांनो उठा, उठा, म्हणजे पहाटे उठायला सुरुवात करा. युवकांनो उठा, तुमच्या ध्येयाकडे चालायला सुरुवात करा. आणि जोपर्यंत तुमचं ध्येय मिळत नाही तोपर्यंत थांबू नका. त्यासाठी मंजिल को तू मत भूल, कदम मिलाकर चल, सफलता तेरे चरण चुमेगी, आज नाही तो कल, आज नाही तो कल. त्यासाठी कष्ट तर करावंच लागतील. फक्त त्यासाठी असं म्हणतात सरांनी खूप सुंदर शेर सांगितला होता. शेवटी टाळ्या वाजवल्या तुम्ही. मला शेर येत नाही मी इतका, पण मला एक वाक्य आठवलं म्हणून सांगतो तिथं कि जीवन का इम्तिहान आसान नहीं होता, जीवन का इम्तिहान आसान नहीं होता और बिना संघर्ष किए बिना कोई महान नहीं होता. जब तक न पड़े हथौड़ी की मार, जब तक न पड़े हथौड़ी की मार, तब तक पत्थर भी भगवान नहीं होता, तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. आणि म्हणून देवालाही देवपण टाकीचे घाव सोसल्याशी मिळत नाही. देवपण म्हणजे यशस्वीता आहे. आपल्यासाठी देवपण काय? यशस्वीता आहे. आणि त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? फक्त एक संकल्प करून, म्हणजे उरलेले पुढचे वर्ष 2-5 वर्ष तुमच्यासाठी द्यायचे. सगळं तुम्हाला मिळू शकतं जे तुम्ही पाहिलं नाही. बियॉन्ड युअर इमॅजिनेशन तुम्हाला मिळेल. त्यानंतर तुमच्या आईवडील आणि तुमच्या गुरुजनांना प्राऊड फील होणार आहे. काय होणार आहे? असा प्राऊड फील होण्यासाठी तुमच्याकडनं असं काम तुम्ही करावं आणि तुमच्या जीवनामध्ये प्रचंड 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 यश मिळवावं. यासाठी मी माझ्यातर्फे तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा देऊन मी आपली रजा घेतो. लांबलेले शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. रामकृष्ण. वाणिज्य विभाग आणि संशोधन केंद्र आयोजित वाणिज्य मंडळ उद्घाटन समारंभ प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असणारे ज्यांच्या भाषणाने आपण अतिशय मंत्रमुग्ध झालेलो आहे. खरं त्या भाषणानंतर पुन्हा काहीतरी सांगावं असं मला वाटत नाही. तर असे आपले प्रमुख पाहुणे माननीय श्री NB धुमाळ सर, त्यांच्याबरोबरच व्यासपीठावर उपस्थित असणारे युवा वार्ताचे संपादक माननीय श्री किसनजी हसे सर, अशोक लेलँड ज्यांच्या शोरूमचं आज उद्घाटन होणार आहे असे अशोक लेलँडच्या शोरूमचे मालक श्री चंद्रकांतजी गाडे साहेब, त्यांच्याचबरोबर उपस्थित असणारे श्री प्रमोद झावरे सर, याचबरोबर या वाणिज्य महोत्सवाचं धुरा ज्यांच्या खांद्यावर आहेत ते डॉक्टर बर्वे सर, प्राध्यापक डोंगरे सर, वाणिज्य विभागातील सर्व सहकारी प्राध्यापक आणि विद्यार्थी बंधू भगिनींनो. मी शास्त्राचा माणूस आहे. मी इलेक्ट्रॉनिक्सचा हेड ऑफ द डिपार्टमेंट होतो. सरांनी सांगितलं की नोकरी का केली, ती त्यावेळेसची माझी परिस्थिती असेल. परंतु मी माझ्या भावाला मात्र व्यवसायात एंट्री करायला लावली आणि कॉमर्सशी माझा संपर्क असावा म्हणून माझ्या मुलीला मी CA केलेलं आहे. कारण ती 12वी सायन्सला होती. तिला विचारलं तुला काय करायचं, ती म्हणे मला इंजिनिअरिंगमध्ये रस नाही, मला मेडिकलमध्ये रस नाही. म्हणून मग तू शास्त्रात कशाला आली? ती म्हणे नाही, काहीतरी सायंटिफिक ॲटिट्यूड हा डेव्हलप व्हायला पाहिजे म्हणून मी शास्त्र घेतलं होतं. आता मात्र मला आकड्यांशी खेळायचं आहे आणि ती CA झाली. एनिवे, त्यामुळे माझा वाणिज्याशी संपर्क आहे. वाणिज्य शाखेचा विचार करताना मी सांगितलं की शोध हे शास्त्राची लोक लावत होते. एडिसननी बल्बचा शोध लावला, अनेक प्रयोग केले, अनेकदा अयशस्वी झाला, पण बल्बचा शोध लावला, प्रकाश पाडल्यावरच थांबले. परंतु तो विकण्याचं काम मात्र त्यांना करता आलं नाही. आणि त्या विकण्याचं काम, ट्रेडिंग ज्याला आपण म्हणतो, ते काम मात्र कॉमर्सची लोक चांगल्या प्रकारे करू शकतात. आणि त्यामुळे कॉमर्स फॅकल्टीला अमर्यादित संधी ह्या व्यापाराच्या असतात. शास्त्राचा माणूस हा लॅबोरेटरीत मर्यादित असतो, त्याचं लॅबोरेटरीत काम असतं. कॉमर्सच्या माणसाचं मात्र फील्डवर काम असतं. आणि त्यामुळे कॉमर्सचा माणूस हा अतिशय सेल्फ काय म्हणता येईल एम्प्लॉईड होण्याची शक्यता त्याची जास्त असते. शास्त्राच्या माणसाला मात्र
जास्त करून शोध लावणे, रिसर्च आणि त्या ग्रँटवर त्याचं उदरनिर्वाह करणे अशा गोष्टी असतात. परंतु कॉमर्स हे आता बदलत आहे. सरांनी सांगितलं AI आलेलं आहे आणि AIचा वापर आता इथून पुढे फार महत्त्वाचा आहे. आणि या सगळ्या AIच्या माध्यमातून आपल्याला जेव्हा जायचं असेल तेव्हा मात्र आपल्याला डिजिटल फ्लुएन्सी आपली वाढवली पाहिजे. डिजिटल फ्लुएन्सी वाढवणे म्हणजे आपल्यामध्ये टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर करून आपण सगळ्या प्रकारची कामं ही केली पाहिजे. याकरता आपल्याला तयार करणं आवश्यक आहे. अदरवाईज रोबोट जसा सरांनी डिस्क्राईब केला की तू बाजूला हो आणि मलाच आता ऐश्वर्याशी लग्न करायचे, तशी आपली परिस्थिती ही होणार आहे. याकरिता आपण जास्तीत जास्त डिजिटल टेक्नॉलॉजीचा अभ्यास केला पाहिजे, ज्याच्यामध्ये कॉमर्स आहे. दुसरा भाग आहे तो स्टॅटिस्टिकल टूल्स आपल्याला वापरता आले पाहिजे, कारण ते वापरता आले तरच आपण चांगल्या प्रकारचं काम हे कॉमर्समध्ये करू शकू असं मला वाटतं. त्यानंतर ॲनालिटिकल एज आपली असली पाहिजे. आपल्याला विचार करता आला पाहिजे आणि इतरांपेक्षा वेगळा विचार आपला असला पाहिजे, तरच आपली दुसऱ्यावर आपण मात करू शकू, दुसऱ्यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारची प्रगती आपण साधू शकू. अशा प्रकारचं मी या प्रसंगी तुम्हाला आवाहन करेल. त्याचबरोबर क्रिटिकल थिंकिंग आपण केलं पाहिजे. ते केलं आपल्याला आयुष्यात येणारे अनेक प्रश्न आहेत, त्यांची उत्तरं आपल्याला शोधता येतील, त्याला लॉजिकल रिझनिंगने आपल्याला बघता येईल आणि आपले होणारे जे डिसिजन्स आहेत ते आपले अतिशय अचूक असतील. यासाठी क्रिटिकल थिंकिंग आपण केलं पाहिजे. इंटिग्रिटी आपली असली पाहिजे. जे काही काम आपण करणार आहोत त्याच्याशी आपण समरस झालो पाहिजे, त्याच्यामध्येच आपण फोकस झालो पाहिजे, पॅशनेटली ते काम परस्यू केलं पाहिजे, तर यश आपल्याला निश्चित मिळणार आहे. त्याचबरोबर अकाउंटेबिलिटी. सरांनी सांगितलं डायरी करा, 21 दिवस लिहा, आज मी काय चांगलं काम केलं आणि आज माझ्याकडून काय चुका झाल्या. अकाउंटेबिलिटी ही आपली असली पाहिजे, कारण मलाच कळालं पाहिजे की माझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट काय झाली आहे आणि माझ्यामध्ये कमतरता काय आहे. ह्या शोधता मला आल्या तर मला वाटतं फेल्युअरचा रेट जो आहे किंवा रिस्क मॅनेजमेंट जी आहे ती आपण अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकू. आणि शेवटी आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे, ती आपल्यामध्ये लाँग टर्म व्हॅल्यू ॲड केली पाहिजे. आपली व्हॅल्यू ही आपल्याला वेगवेगळ्या ज्या सामाजिक आपण जे काही काम करणार आहोत, इतरांशी आपण जे बिहेवियर करणार आहोत, याच्यातून आपल्याला ॲड करायची आहे. मी आपणाला भविष्यकालीन वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझा अध्यक्ष थांबवतो. धन्यवाद.